आंखों को बंद करें। आज का आराधना के आशीषों के लिए हम प्रार्थना करें। हालेलुया। प्रभु जी, इस सुंदर समय के लिए धन्यवाद करते हैं। ये शाम का वक्त आपके चरणों पर आकर स्तुति और आराधना करने के लिए आपने हमें मौका दिया, इसलिए धन्यवाद करते हैं। प्रभु जी, जितने भाई बहनों हमारे प्रार्थना में जुड़ा है, प्रभु जी सबको आपको बलवंत हाथ में समर्पण करते हैं। आज का आराधना हम सबके जीवन में एक बड़ा आशीष का कारण होने के लिए मैं प्रार्थना करते हैं। प्रभु जी जो आज का प्रेयर में आना चाहते हैं, प्रभु जी सबको हालेलुया सही समय लेके आना परमेश्वर। और प्रभु जी आज हमारे प्रार्थना में हालेलुया जितने गेस्ट लोग हैं, प्रभु जी हालेलुया पास्टर बिनु मोंटेवसिया के लिए प्रार्थना करते हैं, पास्टर हालेलुया संतोष मैमन के लिए प्रार्थना करते हैं, हालेलुया ब्रदर बेनिसन के लिए प्रार्थना करते हैं। सबको आज अच्छा से इस्तेमाल करना परमेश्वर। हालेलुया हमारे साथ जुड़ा वाला एक एक व्यक्ति को हालेलुया, एक एक व्यक्ति को हालेलुया आप आशीष करना परमेश्वर। हालेलुया आपका बलवंत हाथ में संभालना परमेश्वर। सारा आदर महिमा आपको देते हैं परमेश्वर। प्रभु यीशु मसीह के नाम में मांगता हूँ, विनती और ग्रहण कर। आमीन आमीन। अभी हम थोड़ी देर परमेश्वर को आराधना करने जा रहा है। मैं विनती करूंगा कृपया अपने वीडियोस वगैरह ऑन कर सकते हैं तो कृपया वीडियो ऑन कर देना। और आज का आराधना लीड करने के लिए हमारे बीच में ब्रदर बेनिसन मैथ्यू मुंबई से है। मैं अभी ब्रदर बेनिसन मैथ्यू के हाथ में आगे का टाइम देना चाहता हूँ। Praise the Lord. Praise the Lord. मैं आशा करता हूँ कि मेरा आवाज सुनाई दे रहा है। Yes, yes. Okay, fine. परमेश्वर की नाम की स्तुति हो। एक मौका परमेश्वर ने हमारे जीवन में दिया, क्यों ना हम कुछ पल मिलकर उसकी नाम को ऊंचा करें। हालेलुया। उसकी उपस्थिति में आने के लिए परमेश्वर ने हमारे जिंदगी में मौका दिया। हालेलुया। जो लोग खुश अपने हाथों को उठाकर परमेश्वर को धन्यवाद करें। हालेलुया हालेलुया। आमीन। हमारे जैसे कई सारे लोग इस दुनिया के मोह माया में फंसकर, इस दुनिया के पापों के जालों में फंसकर यीशु को बिना जाने, यीशु ने जो हमें रक्षा का पद दिया है, वो बिना अनुभव किए हुए कई सारे लोग इस दुनिया से चले गए। लेकिन उनके बीच में भी ₹500 मांग रही है, 450 यीशु ने हमें उसकी कृपा के आड़ में हमें छुपाया। हालेलुया। मैं विनती करूंगा जो भी अनम्यूट करके रखा है, जो जरूर म्यूट कर देना। ओके। हालेलुया। क्यों ना मिलकर कुछ पल उसकी नाम को ऊंचा करें। हालेलुया। सीने से लगाएगा चिंता सब हटाएगा, लगाएगा चिंता सब हटाएगा। एक बार गाएंगे। हमारे यीशु हमसे गहरा प्रेम करता है। हालेलुया। सीने से लगाएगा चिंता सब हटाएगा। जैसे माता संभालती है, हालेलुया, वैसे यीशु संभालेगा हमें। वो जैसे माता संभालती है, वैसे यीशु संभालेगा। अनुभव के साथ गाएंगे। कभी भी ना छोड़ कभी भी ना त्यागेगा हमें, कभी भी ना छोड़ेगा, कभी भी ना त्यागेगा। जैसे माता संभालती है वैसे यीशु संभालेगा। एक बार अपने हाथों को उठाकर साथ में गाए। आमीन। सीने से
लगाएगा, चिंता सब हटाएगा। हालेलुया, सीने से लगाएगा, चिंता सब हटाएगा। जैसे माता संभालती है वैसे यीशु संभालेगा। वो हमारा हाथ कभी नहीं छोड़ेगा। जैसे माता संभालती है वैसे यीशु संभालेगा। आमीन हालेलुया। कितने लोग अनुभव के साथ कहेगा आमीन हालेलुया। हमारे आंखों को उसने आंसुओं से बचाया, हमारे पांवों को उसने गिरने से बचाया, हमारे सांसों को उसने रोकने से बचाया। आमीन हालेलुया। वो हमसे गहरा प्रेम करता है, वो हमसे गहरा मोहब्बत करता है। इसलिए हम नम्र दिल से, तहे दिल से हम कुछ पल उसकी धन्यवाद करेंगे। हालेलुया। क्यों ना हम मिलकर उसकी धन्यवाद करें। साथ में हम मिलकर गाएंगे धन्यवाद देकर, स्तुति देकर, क्योंकि वो ही सारे स्तुतियों का, सारे आदरों का योग्य परमेश्वर है। धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, है यीशु मेरे खुदा। साथ में उपकार तेरे है बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद। आप उठाकर आमीन। धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, है यीशु मेरे खुदा। उपकार तेरे है बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद। अपने आप से उठाकर आमीन। ओ योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे। हालेलुया। योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे। हमें ओ मांगने से ज्यादा मिला मुझे, आभारी हूँ प्रभु मैं। हालेलुया। ओ मांगने से ज्यादा मिला मुझे, आभारी हूँ प्रभु मैं। हमें चेर पाड़ा तो मैं हालेलुया। ಅಧಿಕ್ಯಾತನನ್ ಮಗಳು ಏನಿಕೆ ಗಿಡು ದಯಾನಿದೆ. ಹಾಲೆಲೂಯಾ. ಅಧಿಕ್ಯಾತನನ್ ಮಗಳು ಏನಿಕೆ ಗಿಡು ದಯಾನಿದೆ. ಆಮೇ ಓ യാചിക്കാത്തനൻ മകൾ പോലുമേ എനിക്കേകിയോനെ സ്തുതി. മമ്മിയപ്പ വിവാരത്തെ യാചിക്കാത്ത നന്മകൾ പോലുമേ എനിക്കേകിയോനെ സ്തുതി. एक बार गाएंगे अपने हाथ में उठाकर आमीन. मांगने से ज्यादा मिला मुझे, आभारी हूँ प्रभु मैं. इसलिए हम दिल से गाएंगे हालेलुया. ओ धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, है यीशु मेरे खुदा. हालेलुया. आमीन. उपकार तेरे है बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद. आमीन. हालेलुया. उपकार तेरे है बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद. आखिरी बार गाएंगे धन्यवाद के साथ. धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, है
उपकार तेरे कोटि कोटि स्तुति धन्यवाद। हालेलुया। इस दुनिया का प्रेम कई बार हमें धोखा देता है। आमीन। इस दुनिया का प्रेम कई बार हमें चोट पहुंचाता है। मैं पवित्र आत्मा में कहना चाहता हूँ, ये दुनिया जो प्रेम देता है या दिखाता है, इस दुनिया का गुलाम बनाता है हमें। हालेलुया। लेकिन उस क्रूस की ओर देखेंगे, यीशु का प्रेम। आमीन। हालेलुया। यीशु ने अपना लहू बहाकर जो प्रेम हमें दिया है, जो रक्षा का अनुभव उसने जो दिया है, आमीन हालेलुया, वो हमें उसका गुलाम बनाने के लिए नहीं, बल्कि उस स्वर्ग पिता का बेटा बनाने के लिए, बेटी बनाने के लिए। आमीन हालेलुया। आमीन आमीन। मेरा यीशु का प्रेम, आमीन, उसका गुलाम बनाने के लिए नहीं, लेकिन वो स्वर्ग पिता का बेटा या बेटी बनाने को, उस स्वर्ग पिता का अवकाश बनाने को। आमीन हालेलुया। वो हमसे बेशुमार प्रेम करता है। इसलिए आज हम एक साथ कहेंगे, परमेश्वर मेरा प्रेम सिर्फ तेरे लिए। परमेश्वर सिर्फ और सिर्फ मुझे आज सिर्फ और सिर्फ तू ही चाहिए. Amen. നമുക്ക് ഒരുമിച്ച് പറയാം, യേശുവപ്പ എനിക്ക് നീ മാത്രം മതി. आमीन हालेलुया. अगर जो चाहता है, जो दिल से कहेगा, क्यों ना हम मिलकर हम साथ में गाएं. यहोवा ईरे दाता है मेरा, तू है सब कुछ है मेरा. ये सपा यहोवा राफा चंगाई देता, तेरे गावों से मुझे को शिफा. अनुभव के साथ सिर्फ यीशु की ओर देखकर गाएंगे हमें. हालेलुया. यहोवा ईरे दाता है मेरा, तू सब कुछ है मेरा. यहोवा राफा चंगाई देता. यस, तू सब तेरे गावों से मुझे को शिफा. अपने आप से उठाकर हमें यहोवा शम्मा साथ रहता, तू सब कुछ देता मुझे. इसलिए अपना हाथ उठाकर तू ही काफी है हमें, तू ही काफी है, यीशु ही काफी है मुझको. अपने हाथ उठाकर आवाज उठाकर यीशु ही काफी है हमें, यीशु ही काफी है, यीशु ही काफी है मुझको. हालेलुया. यहोवा एलोहीम सृष्टि करता है, सारी सृष्टि को तूने रचा. आमीन. यहोवा एलोहीम सबसे है ऊंचा, कोई भी नहीं तेरे समान. एक बार गाएंगे. हालेलुया. यहोवा एलोहीम सृष्टि करता है, सारी सृष्टि को तूने रचा. मुझको बनाने वाला यीशु में. यहोवा एल्यो सबसे है ऊंचा, कोई भी नहीं तेरे समान. अपना आवाज उठाकर यहोवा शालोम शांति है मेरा, दी तूने भरपूरी से. एक बार आमीन. यहोवा शालोम शांति है मेरा, दी तूने भरपूरी से. आमीन. तू ही काफी है, तू ही काफी है, तू ही काफी है मुझको. रिबारम बलबौड़ बरम दे. आमीन. नीमात्रमदि. आमीन. नीमात्रमदि. यीशुपा नीमात्रमदि. എനിക്ക് അവങ്കിലോട്ട് നോക്കി നമുക്ക് ഒരുമിച്ച് പാടാം. യഹോവ ഈരേ ദാതാവാം ദൈവം, നീ മാത്രം മതി എനിക്ക്. യേശുപ്പാ നീ മാത്രം മതി.
यहोवा राफा സൗഖ്യദായകൻ തന്നടിപ്പിണരാൽ സൗഖ്യം ആമേൻ യഹോവ ശമ്മ ആമേൻ ഹല്ലേലൂയ നൽകുമേ ശാന്തിയെന്ന് ചെറുപാടമോ ആമേൻ യേശു മാത്രം മതി ആമേൻ യേശു മാത്രം മതി ഹല്ലേലൂയ യേശു മാത്രം മതി എനിക്ക് मुझे सिर्फ यीशु चाहिए आमीन यीशु ही काफी है आमीन यीशु ही काफी है यीशु ही काफी है मुझको अपने आप में उठाकर आखिरी बार आमीन यीशु ही काफी है यीशु ही काफी है यीशु ही काफी है मुझको रिबारम दरबौड़ा बारम दे आमीन यीशु ही काफी है यीशु ही काफी है यीशु ही काफी है मुझको हालेलुया यीशु ही काफी है यीशु ही काफी है यीशु ही काफी है मुझको आमीन एक बार यीशु ही काफी है यीशु ही काफी है यीशु ही काफी है मुझको आमीन हालेलुया कुछ पल हम ताल बजाकर उसके नाम को ऊंचा करने जा रहे हैं पवित्र आत्मा में हम उसकी आराधना करने जा रहा है आमीन हालेलुया मैं पवित्र आत्मा में आपसे एक चीज कहना चाहता हूँ अगर हम यीशु मसीह को या हमारे पिता परमेश्वर को अगर हम दिल से भय भक्ति से आराधना करते हैं या उनकी सेवा करता है हमें इस दुनिया का कोई भी डर हमें छू नहीं सकता इस दुनिया का कोई भी चीजें हमें हमारे उसके रिश्ते से हमें एक दरार बनकर नहीं रुक सकता हमें हालेलुया दानियल की तरह अगर हम यीशु के लिए हमें दानियल की तरह अगर हम उस जिंदा परमेश्वर के लिए खड़ा रहते हैं आमीन 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 इस दुनिया का राजा कितना भी बड़ा शेर के पास क्यों ना भेजे आमीन वो शेर कभी मुंह नहीं खोलेगा क्योंकि आमीन हालेलुया आमीन उस राजा को बनाने वाला आमीन उस शेर को बनाने वाला सृष्टिकर्ता जिसके पास अधिकार है वो हमारा परमेश्वर है वो हमें बनाने वाला सृष्टिकर्ता है आमीन हालेलुया दानियल अच्छी तरह से जानता था जिससे वो 3 दिन आमीन 3 दिन में 3 बार प्रार्थना करता था वो उसका सृष्टिकर्ता है और वो सृष्टिकर्ता उसका हाथ कभी नहीं छोड़ेगा उसका हाथ कभी नहीं त्यागेगा आमीन आज मैं आपके सामने एक सवाल रखना चाहता हूँ इस दुनिया में जब हम रहते हैं हमें काफी सारे तकलीफ आएंगे काफी सारे परेशानी आएंगे लेकिन हम परमेश्वर के लिए डट के खड़े रहेंगे आमीन आमीन हालेलुया अगर हम डट के खड़े रहते हैं तो इस दुनिया का कोई भी डर हमें छू नहीं सकता शद्रक मेशक अबेदनगो अगर तुम सिर्फ और सिर्फ यीशु के सामने या सामने अपने सिर को झुकाते हैं या घुटने को टिकाते हैं क्यों ना राजा कितना भी आमीन अग्नि या आमीन आग का आमीन 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 उज्ज्वलता कितना भी बढ़ा ले आमीन उसमें हम कभी नहीं चलेंगे आमीन क्योंकि वो राजाओं का राजा वो प्रभुओं का प्रभु हमारे साथ है रिबा रम दलबल बौडबा रिबा राजगर रम दलबल बौशबा आमीन आमीन यीशु मसीह हमारे साथ है तो हमें कुछ हो नहीं सकता अगर हम यीशु मसीह के लिए खड़ा है तो हमारे आराधना में तो हमारे प्रार्थना से छुटकारा मिलेगा तो हमारे प्रार्थना में चंगाई मिलेगा आमीन हालेलुया तो हम एक साथ कहेंगे यीशु मसीह मैं तेरे साथ हूँ तेरे संगति में हूँ और हम मिलकर आराधना करेंगे तो जरूर छुटकारा होगा जरूर चंगाई होगा आमीन हालेलुया क्योंकि आमीन वचन इस प्रकार कहता है आमीन हालेलुया धर्मी जन का प्रार्थना आमीन विश्वास का प्रार्थना आमीन सारे बंधन को खोलता है आमीन क्यों ना हम मिलकर ताली बजाकर हम उसकी नाम को ऊंचा करें हालेलुया प्रेज द लॉर्ड ताली बजाकर प्रार्थना करे आराधना करे वो अच्छा है प्रार्थना करे आराधना करे वो
साथ आमीन। धर्मी जन की प्रार्थना, विश्वास की प्रार्थना खोलती है सारे बंधन को। आमीन आमीन। प्रार्थना करे, आराधना करे, वो बच्चा है कितना बड़ा है। हालेलुया। प्रार्थना करे, आराधना करे, वो बच्चा है कितना बड़ा है। आमीन। वो छुटकारा पाए हमेशा, हमेशा छुटकारा पाए। शक्ति ओढ़े आमीन। हालेलुया आमीन। പ്രാർത്ഥിക്കാം ആത്മാവിലാരാധിക്കാം കർത്താനെ നല്ലവൻ അവൻ വല്ലവൻ ആമേൻ ഹല്ലേലൂയ. പ്രാർത്ഥിക്കാം ആത്മാവിലാരാധിക്കാം കർത്താനെ നല്ലവൻ അവൻ വല്ലവൻ. വിശ്വാസത്തോടെ ആമേൻ. വിടുതൽ എന്നും പ്രാപിക്കാം, പ്രാപിക്കാം വിടുതൽ എന്നും പ്രാപിക്കാം. ഹല്ലേലൂയ ആമേൻ. छुटकारा पाए हमेशा, हमेशा छुटकारा पाए। विश्वास के साथ हम गाएंगे हालेलुया आमीन। आराधना में है छुटकारा, हालेलुया आमीन। आराधना में है चंगाई, आमीन। आराधना में है छुटकारा, आराधना में है चंगाई, आमीन। ओ शरीर देह आत्मा में शांति आनंद देता है जान से प्यारा प्रभु। हालेलुया आमीन। शरीर देह आत्मा में शांति आनंद देता है जान से प्यारा प्रभु। पूरी ताकत के साथ आमीन। प्रार्थना करे, आराधना करे, वो अच्छा है कितना बड़ा है। ओ हालेलुया। प्रार्थना करे। ओ रिबारम तलबो शबरम तलबो रबरम दे आमीन। ओ आमीन। छुटकारा पाए हमेशा, हमेशा छुटकारा पाए। इसलिए हम अधिकार के साथ गाएंगे आमीन। मेरी जिंदगी के हर परेशानी में खुल जाता है आशा का द्वार, आमीन। मेरी जिंदगी के हर परेशानी में खुल जाता है आशा का द्वार, आमीन। कभी ना डरूंगा, कभी ना हटूंगा, चाहे जान भी देना पड़े। रिबारम तलबौड़बा। कभी ना डरूंगा, कभी ना हटूंगा, चाहे जान भी देना पड़े, आमीन। ओ प्रभु का धन्यवाद करूंगा, आमीन। उसके संगति में सदा रहूंगा, साथ चलूंगा मैं जय जरूर पाऊंगा, साथ चलूंगा मैं जय। रिबारम तलबौड़बरम दे। प्रभु का धन्यवाद करूंगा, रिबारम दे। उसके संगति में सदा रहूंगा, आमीन। साथ चलूंगा मैं जय जरूर पाऊंगा, साथ चलूंगा मैं जय। रो रिबारम तलबौड़बरम दे। रिबारम तलबौशबरम तलबरबरबौड़बा। ओ रिबारा जगरम तलबरबरबौड़बरम दे। ओ रिबारा जगरम तलबरबरबौड़बा, आमीन। प्रभु का धन्यवाद करूंगा, आमीन। हालेलुया। क्यों ना हम दिल से गाए, अपने हाथ उठाकर आखिरी बार गाए हालेलुया। मेरी आयु के दिन पग पग में सदा तेरी सेवा तो पूरी करूंगा। मेरी आयु के दिन पग पग में सदा तेरी सेवा तो पूरी करूंगा। मैं एक बत्ती समान चलता रहूंगा, तेरी महिमा मेरी कामना। हालेलुया। एक बत्ती समान चलता रहूंगा, तेरी महिमा मेरी कामना। स्वर्गीय पिता, इस अच्छे अवसर के लिए धन्यवाद करते हैं परमेश्वर। तेरी कृपा से में आकर तेरे नाम को ऊंचा करने के लिए, तेरे नाम को महिमा करने के लिए परमेश्वर तूने ऐसा अवसर दिया, तूने ऐसा मौका दिया, इसलिए हम तहे दिल से, नम्र दिल से धन्यवाद करते हैं परमेश्वर।
सारा आदर सारा महिमा सिर्फ तुझको ही देते हैं परमेश्वर। हाँ परमेश्वर, तेरे हित के अनुसार जीने के लिए तू हम सबको आमीन आमीन कृपा दे परमेश्वर। परमेश्वर सारे परमेश्वर के बच्चों को तेरे हाथों में सौंपते हैं परमेश्वर। परमेश्वर के दास और उनके परिवार कलीसिया सबको परमेश्वर तेरे हाथों में सौंपते हैं परमेश्वर। पिता पुत्र और पवित्र आत्मा के नाम से अनुग्रह करके प्रार्थना करते हैं परमेश्वर। परमेश्वर प्रतीक रूप से आज परमेश्वर के वचन से बात करने वाला अभिषक्त को तेरे हाथों में सौंपते हैं परमेश्वर। आमीन आमीन। अनुग्रह होकर जाने के लिए परमेश्वर तेरे दिव्य वचन को तू हमें सुना दे परमेश्वर। तेरे दिव्य आवाज को तू हमें सुना दे परमेश्वर। सारा आदर और सारा महिमा सिर्फ तुझको देते हैं परमेश्वर। यीशु मसीह के नाम से मांगते और सुनो ग्रहण कर। आमीन आमीन। हालेलुया। थैंक यू। और हाथ उठाकर परमेश्वर को स्तुति करें। हालेलुया हालेलुया हालेलुया। सच में परमेश्वर को उपस्थिति हमारे बीच में थे। തീർച്ചയായിട്ടും കർത്താവിന്റെ സാന്നിധ്യം ഇന്ന് രാത്രികാലം നമ്മോടൊപ്പമായിരുന്നു. അതിനാൽ ഞാൻ ദൈവത്തെ സ്തുതിക്കുന്നു। सच में परमेश्वर का उपस्थिति आज हमारे बीच में थे, इसलिए मैं परमेश्वर को धन्यवाद देना चाहता हूँ। और जितने भाई बहनों आज हमारे साथ जुड़ा है सबको मैं आज का प्रेयर में स्वागत करता है। सबको जय मसीह की। ഇന്ന് രാത്രികാലം നമ്മളോടൊപ്പമായിരിക്കുന്ന എല്ലാ പ്രിയപ്പെട്ടവരെയും ദൈവനാമത്തിൽ ഇന്നത്തെ ആരാധനയ്ക്കായി ഞാൻ സ്വാഗതം ചെയ്യുന്നു. ഇന്ന് രാത്രികാലം പ്രാർത്ഥനയോടുകൂടെ ആയിരിക്കുക. ദൈവം വലിയ കാര്യങ്ങളെ ചെയ്യുമാറാകട്ടെ. खास होकर आज जो आराधना लीड किया हुआ प्रभु का दास ब्रदर बेंसन मैथ्यू को मैं धन्यवाद देना चाहता हूँ। परमेश्वर उनको भी बहुत से इस्तेमाल करे आने वाले दिनों में। और अभी हमारा इनविटेशन स्वीकार कर हमारे बीच में आया वाला डॉक्टर बिनु देवसिया है, कोलकाता से है। पास्टर को मैं आज स्वागत करना चाहता हूँ। और साथ साथ पास्टर संतोष मामन है, दिल्ली से है, उनको भी मैं आज स्वागत करना चाहता हूँ। कोलकातയിൽ നിന്ന് പാസ്റ്റർ ബിനുമോൻ ദേവസ്യ ഇന്ന് രാത്രികാലം നമ്മളോടൊപ്പമായിരിക്കുന്നു. അതേപോലെ ഡൽഹിയിൽ നിന്ന് പാസ്റ്റർ സന്തോഷ് മാമൻ ഇന്ന് രാത്രികാലം നമ്മോടൊപ്പമായിരിക്കുന്നു. ഇന്ന് രാത്രികാലം നമ്മോടൊപ്പമായിരിക്കുന്ന എല്ലാ പ്രിയപ്പെട്ടവരെയും ക്രിസ്തയേശുവിലുള്ളതായ വന്ദനത്തെ ഞാൻ അറിയിക്കുന്നു. എല്ലാവരെയും ദൈവം അനുഗ്രഹിക്കുമാറാകട്ടെ. ഇത് കാസോർക്കർ हालेलुया। आज हम प्रार्थना के साथ बैठना है क्योंकि परमेश्वर आज हमारे लिए बहुत कार्य करेगा. ഇന്ന് രാത്രികാലം നമ്മൾ വിശ്വാസത്തോടു കൂടെ ആയിരുന്നു കഴിഞ്ഞാൽ തീർച്ചയായിട്ടും ദൈവം വലിയ കാര്യങ്ങൾ നമ്മുടെ ജീവിതത്തിൽ ചെയ്യുക തന്നെ ചെയ്യും. जो वचन जिस तरीके से हम सुनना है उस तरीके से सुनेंगे और उस हमारे जीवन में स्वीकार करेंगे. വചനം കേൾക്കേണ്ട നിലയിൽ കേട്ട് ഹല്ലേലൂയ സ്വീകരിക്കേണ്ടതായ നിലയിൽ സ്വീകരിച്ചു കഴിഞ്ഞാൽ തീർച്ചയായും ദൈവം ഇന്ന് രാത്രികാലം നമ്മെ അനുഗ്രഹിക്കുക തന്നെ ചെയ്യും. मैं ज्यादा इंट्रोडक्शन नहीं बोलना चाहता हूँ. आज वचन में जाने के पहले मैं वचन के लिए प्रार्थना करना चाहता हूँ. हमारे बीच में ब्रदर सुरेश है, सुरेश धर्मराज केरला से है. वो आज का वचन के लिए प्रार्थना करेंगे. वो मलयालम में प्रार्थना करेंगे, मैं हिंदी में अगुवाई करूंगा. ब्रदर सुरेश ഇന്ന് രാത്രികാലം നമ്മോടൊപ്പമായിരിക്കുന്നു. അദ്ദേഹത്തെ പ്രാർത്ഥനയ്ക്കായി ഞാൻ ക്ഷണിക്കുന്നു. നമുക്ക് പ്രാർത്ഥിക്കാം. പ്രാർത്ഥന കരേ. കരുണാസമ്പന്നനായ സ്വർഗത്തിലെ നല്ല ദൈവമേ, അനുഗ്രഹിക്കപ്പെട്ടതായ ഈ സന്ധ്യാസമയത്തിനായി ഞങ്ങൾ അങ്ങേ സ്തോത്രം ചെയ്യുന്നു, സ്തുതിക്കുന്നു. दयालु परमेश्वर इस अनुग्रह समय के लिए धन्यवाद करते हैं परमेश्वर. കർത്താവേ ദൈവമേ, ഈ സമയം ദൈവമേ ഞങ്ങൾക്ക് ഈ ഒരു ഓൺലൈൻ പ്ലാറ്റ്ഫോമിലൂടെ ദൈവമേ രാജ്യത്തിന്റെ വിവിധ ഭാഗങ്ങളിലായിരുന്നു കൊണ്ട് അങ്ങേ സ്തുതിക്കുവാനും മഹത്വപ്പെടുത്തുവാനും അങ്ങ് ഇടയാക്കി തന്ന കൃപയ്ക്കായി ഞാൻ ദൈവത്തെ സ്തോത്രം ചെയ്യുന്നു, സ്തുതിക്കുന്നു. ये ऑनलाइन प्लेटफॉर्म के द्वारा परमेश्वर आपका चरणों पर आने के लिए परमेश्वर आपने हमें अनुमति दिया, इसलिए धन्यवाद करते हैं. കർത്താവേ, ഈ ആരാധനയിൽ പങ്കെടുക്കുന്ന സകല ദൈവമേ കുടുംബങ്ങളെ ഓർത്ത് പ്രാർത്ഥിക്കുന്നു. അവരായിരിക്കുന്ന ഭവനങ്ങൾ ദൈവമേ നിന്റെ സാന്നിധ്യം കൊണ്ട് ദൈവമേ നീ നിറയ്ക്കുമാറാകണേ എന്ന് പ്രാർത്ഥിക്കുന്നു. जितने परिवार हमारे साथ जुड़ा है सबको आपका हाथ में समर्पण करते हैं. सारे परिवारों को आपका आशीष से भरना परमेश्वर. കർത്താവേ, നല്ല ഗാന ശുശ്രൂഷ ഞങ്ങൾക്ക് ഇന്ന് രാത്രി നൽകി തരികയുണ്ടായി. ദൈവമേ ആ പ്രിയ പാസ്റ്റർ കുടുംബത്തെ ഓർത്ത് പ്രാർത്ഥിക്കുന്നു, അനുഗ്രഹിക്കുകയും സഹായിക്കുകയും ചെയ്യുമാറാകണേ എന്ന് പ്രാർത്ഥിക്കുന്നു. आज अच्छा जो गानों आपने दिया है इसलिए हम धन्यवाद करते हैं. उनको आगे भी अच्छा से इस्तेमाल करना.
കർത്താവെ പ്രത്യേകാൽ ഇന്ന് ദൈവമേ ഈ മീറ്റിംഗിൽ ലീഡ് ചെയ്യുന്നതായ പാസ്റ്റർ ഓർത്ത് പ്രാർത്ഥിക്കുന്നു. നിന്റെ സാന്നിധ്യത്താൽ കൃപയാൽ നീ നിറയ്ക്കുമാറാകണേ എന്ന് പ്രാർത്ഥിക്കുന്നു. आज आराधना लीड करते हैं प्रभु का दास है, उनको भी आप अनुग्रह करना परमेश्वर। കർത്താവെ പ്രത്യേകാൽ ദൈവമേ ഇന്ന് രാത്രി വചനം ദൈവമേ സംസാരിക്കുന്നതിന്റെ ദാസനെ ഓർത്ത് പ്രാർത്ഥിക്കുന്നു. ദൈവമേ ഞങ്ങൾക്ക് ആവശ്യമായ ദൂത് ഇന്ന് രാത്രി ദൈവമേ നൽകി തന്ന് പരിപാലിക്കുമാറാകണേ എന്ന് പ്രാർത്ഥിക്കുന്നു. स्पेशली आज जो वचन लेके आया वाला प्रभु का दास के लिए हम प्रार्थना करते हैं परमेश्वर, उनको आज हमारे बीच में इस्तेमाल करना। കർത്താവെ ദൈവമേ ഞങ്ങൾക്ക് ആവശ്യമായ വചനം ദൈവമേ ഞങ്ങളുടെ ജീവിതത്തിൽ അത് 30, 60, 100 മേലും ഫലപ്രദമാക്കുവാൻ സ്വർഗത്തിൽ ദൈവമേ ഇന്ന് രാത്രി ഞങ്ങളെ ഇടയാക്കുമാറാകണേ എന്ന് പ്രാർത്ഥിക്കുന്നു. हमारे जीवन में अच्छा फल देने वाला वचन होने के लिए हम प्रार्थना करते हैं। കർത്താവെ നിന്റെ വചനം ദൈവമേ എന്റെ അടുക്കിലേക്ക് വെറുതെ വരാതെ ഞാൻ ഉദ്ദേശിച്ച കാര്യം സാധ്യമാക്കി തീർക്കുമെന്ന് തിരുവചനം പഠിപ്പിക്കുന്നത് പോലെ ഇന്ന് രാത്രി ദൈവമേ ഞങ്ങളുടെ ഹൃദയങ്ങളെ അത് സന്തോഷിപ്പിക്കുമാറാകണേ എന്ന് പ്രാർത്ഥിക്കുന്നു. आप परमेश्वर आपके वचन के द्वारा हमारे हृदय को आप संतोष करना, खुशी देना परमेश्वर। കർത്താവെ ഇന്നത്തെ സകല ശുശ്രൂഷയിലും ദൈവം നിന്റെ സാന്നിധ്യം കൃപ കൂടുന്ന ഒരു വാലിക്കുമാറാകണേ എന്ന് പ്രാർത്ഥിക്കുന്നു. പ്രത്യേക അല്പസമയം കൂടി ഞങ്ങൾ പാദപീഠത്തിലായിരിക്കുന്നു. എല്ലാം ഇമ്പരമാക്കി തീർക്കുമാന മഹത്വം എടുക്കും. യേശു ക്രിസ്തുവിലും പ്രാർത്ഥനകൾക്കും സ്വർഗത്തിലെ നല്ല ദൈവമേ ആമേൻ. आज का प्रार्थना शुरू से लेकर अंत तक आपका सानिध्य होने के लिए हम प्रार्थना करते हैं। आगे के सारी बातों को आपका हाथ में समर्पण करते हैं। प्रभु यीशु मसीह के नाम में मानता हूं मैं और ग्रहण कर, आमीन। हम फिर से हाथ उठाकर परमेश्वर को स्तुति करें। ഹല്ലേലൂയ, ഹല്ലേലൂയ, ഹല്ലേലൂയ। इन रात्रि कालम पास्टर बिनुमोहन देवस्या, वो मेरा फ्रेंड है, और पास्टर संतोष मामन वो भी मेरा फ्रेंड है। उन दोनों को आज का आराधना में मैं स्वागत करते हैं। आगे का टाइम जो है उन दोनों का हाथ में मैं देना चाहता हूँ। पास्टर जी। യേശുക്രിസ്തുവിന്റെ നാമത്തിൽ എല്ലാവർക്കും സ്വാഗതം. परमेश्वर के पवित्र नाम की स्तुति हो। सबको मैं स्वागत करता हूं। ഈ അനുഗ്രഹിക്കപ്പെട്ട രാത്രിയിൽ ഇന്ത്യയുടെ വിവിധ സംസ്ഥാനങ്ങളിൽ നിന്ന് ഈ ഒരു അനുഗ്രഹിക്കപ്പെട്ട മീറ്റിംഗിലേക്ക് ജോയിൻ ചെയ്തിരിക്കുന്ന എല്ലാവരെയും ഒരു പ്രാവശ്യം കൂടെ കർത്താവായ യേശുക്രിസ്തുവിന്റെ നാമത്തിൽ ഞാൻ സ്വാഗതം ചെയ്യും. आशीष से भरे हुए समय के लिए परमेश्वर पिता का धन्यवाद करता हूं। हमारे देश के विभिन्न जगह से इस मीटिंग में शामिल होने वाले सबको यीशु मसीह के नाम से मसीह वंदना देता हूं। പല സംസ്ഥാനങ്ങളിൽ നിന്ന് ദൈവദാസന്മാരായിട്ടും ദൈവമക്കളായിട്ടും പലരും നമ്മളോട് കൂടെ ചേർന്നിട്ടുണ്ട്. हमारे देश से कई देश के कई राज्यों से, डिस्ट्रिक्ट स्टेट से कई लोग, कई प्रभु के दास लोग इस मीटिंग में शामिल है। അനുഗ്രഹിക്കപ്പെട്ട ഗാനശുശ്രൂഷ നൽകി തന്ന ദൈവദാസൻ, എനിക്ക് വേണ്ടി പരിഭാഷപ്പെടുത്തുന്ന പാസ്റ്റർ സന്തോഷ്, എന്റെ 20 വർഷമായി എന്റെ സ്നേഹിതനായിരിക്കുന്ന പാസ്റ്റർ മനോജ്, എല്ലാവർക്കും യേശുക്രിസ്തുവിന്റെ നാമത്തിൽ ഒരിക്കൽ കൂടെ വന്ദനം. आशीष से भरा हुआ गीत गाने के लिए प्रभु के दास ने अगुवाई किए हैं, और मेरे खास दोस्त पास्टर मनोज गब्रियल, अनुवाद करने वाला प्रभु का दास, सभी को यीशु मसीह के नाम से मेरा प्यार भरा नमस्कार देता हूँ। 2 ഭാഷയിലുള്ള ഒരു മീറ്റിംഗ് ആണല്ലോ, അതിൻ്റെതായിട്ടുള്ള പ്രാക്ടിക്കൽ ബുദ്ധിമുട്ടുകൾ ഇതിനകത്ത് ഉണ്ടാവും എന്ന് എനിക്കറിയാം. यहाँ पर 2 प्रकार की भाषाओं का प्रचार हो रहा है। उसी के खातिर जो भी समस्या, जो भी परेशानी जरूर हो सकता है। അതുകൊണ്ട് ദയവായിട്ട് 2 ഭാഷക്കാരും, മലയാളികളും ഹിന്ദിക്കാരും, വളരെ ക്ഷമയോടുകൂടെ ഞങ്ങൾ കേൾക്കണം എന്നൊരു അപേക്ഷ ഞങ്ങൾക്കുണ്ട്. इसलिए दोनों भाषा बोलने वाला, जो मलयाली से जो हिंदी भाषा बोलने वाला है, दोनों हमारे साथ सहयोग करे, हमारे साथ सहयोग कर प्रभु की महिमा करने पाए। ഇങ്ങനെ ഒരു സൂം പ്ലാറ്റ്ഫോമിലൂടെ ഒരുമിച്ച് വരാൻ ദൈവം നൽകിയ വലിയ അവസരത്തിനായി ഞാൻ കർത്താവിന് സ്തോത്രം ചെയ്യും. ऐसे एक जूम प्लेटफॉर्म में हम एक साथ मिलकर आने के लिए खुदा ने हमें सहायता मदद किया है। പാസ്റ്റർ മനോജ് ഞാൻ വളരെ അധികം സ്നേഹിക്കുകയും ബഹുമാനിക്കുകയും ചെയ്യുന്ന ദൈവദാസനാണ്. प्रभु के दास मनोज, मैंने बहुत उसके आदर मान सम्मान प्रेम करता हूँ। ഞാൻ ഒരിക്കലും പ്രതീക്ഷിച്ചില്ല പാസ്റ്റർ മനോജ് നോർത്ത് ഇന്ത്യയിൽ, പ്രത്യേകിച്ച് ഡൽഹിയിൽ വന്ന ഒരു പാസ്റ്റർ ആകുന്നു. मैंने कभी ये बात को सोचा नहीं, पर प्रभु की दास मनोज यहाँ पर दिल्ली में आकर प्रभु की सेवकाई करेगा। പക്ഷെ കർത്താവ് തന്നെ ദില്ലിയുടെ ഒരു അപ്പോസ്തലനായി തെരഞ്ഞെടുക്കുകയും അതിനുവേണ്ടി തന്നെ ഒരുക്കുകയും ചെയ്തുകൊണ്ടിരിക്കുകയാണ്. लेकिन परमेश्वर के दास पास्टर मनोज को दिल्ली का एक प्रेरित करके परमेश्वर ने चुनकर प्रभु ने उनके जीवन के बहुत बड़े कार्य को इन दिनों में कर रहा है।
കഴിഞ്ഞ 20 വർഷമായി ഞാൻ അറിയുന്ന കർത്താവിന്റെ ദാസൻ പാസ്റ്റർ മനോജിന്റെ ഏറ്റവും വലിയൊരു പ്രത്യേകത താൻ നിഷ്കളങ്ക ഹൃദയമുള്ള ആത്മാർത്ഥതയുള്ള ഒരു ദൈവദാസനാണ് എന്നുള്ളതാണ്. खासतौर से 20 साल से मैं पास्टर साहब को, पास्टर मनोज को मैं जानता हूं. उनके जीवन से मैंने ये देखा, बहुत एक निर्मल व्यक्ति है, एक धार्मिक व्यक्ति है. उसकी सारी खूबियों के लिए प्रभु का धन्यवाद करता हूं. നിശ്ചയമായും ഡൽഹിയിലുള്ള ദൈവമക്കൾക്ക് താൻ ഒരു അനുഗ്രഹമായിരിക്കും എന്ന് ഞാൻ വിശ്വസിക്കുന്നു. प्रभु की दास दिल्ली के लोगों के लिए बहुत बड़ी आशीष का कारण बनने पाए. ഞാൻ ഒരു വാക്കിൽ പരിചയപ്പെടുത്തിട്ട് കഴിഞ്ഞ 10 വർഷമായി ബംഗാളിൽ കർത്താവിന്റെ വേല ചെയ്തുകൊണ്ട് കേരളത്തിൽ നിന്ന് ബംഗാളികളുടെ ഒരു പാസ്റ്ററായി ഞാൻ വേല ചെയ്യുന്നു. मैं अपने आप को छोटे शब्दों में परिचय करना चाहता हूं. मैं केरल से करीब 10 सालों से बंगाल में रहकर बंगाली भाषा बोलने वालों के बीच में प्रभु की सेवा करता हूं. ബംഗാളികളിടയിൽ വേല ചെയ്യുവാൻ ഒരു പ്രത്യേക ദർശനം കർത്താവ് എനിക്ക് തന്നതിൻ പ്രകാരമാണ് ഈ ദേശത്ത് ഞാനായിരിക്കുന്നത്. बंगाली लोगों के बीच में सेवा करने के लिए परमेश्वर ने मेरे जीवन में एक बहुत बड़ी बोझ दर्शन दिया है. उसी दर्शन के आधार पर मैं इस जगह में प्रभु की सेवा करता हूं. ദയവായി നിങ്ങൾ ബംഗാളിനെ ഓർത്ത് പ്രാർത്ഥിക്കുമല്ലോ. कृपया करके आप लोग बंगाल के लिए विशेष प्रार्थना करें. ഞാൻ അധികം മുഖവരകൾക്കായിട്ട് സമയമെടുക്കാതെ വളരെ പെട്ടെന്ന് കർത്താവ് തന്ന ഒരു ആലോചന നിങ്ങളുമായി പങ്കുവെക്കാനായിട്ട് ആഗ്രഹിക്കുകയാണ്. मैं ज्यादा समय ना लेते हुए परमेश्वर ने मेरे मन में दिए हुए बातों को आपके सामने मैं रखना चाहता हूँ. ഇന്ന് നാം ചിന്തിക്കാൻ പോകുന്നത് ദൈവം തിരഞ്ഞെടുത്ത ഒരു വ്യക്തിയെ കുറിച്ചാണ്. आज हम उस बात के ऊपर मनन करेंगे. परमेश्वर ने एक खास व्यक्ति को उसकी सेवा के लिए चुन लिया है. ദൈവം ഒരു വ്യക്തിയെ തിരഞ്ഞെടുക്കുമ്പോൾ ആദ്യം ചെയ്യുന്നത് ദൈവം ആ വ്യക്തിയോടുകൂടെ ഇരിക്കുക എന്നുള്ളതാണ്. जब परमेश्वर एक मनुष्य को उसकी सेवा के लिए चुनता है, परमेश्वर सबसे पहले ये काम करता है, उनके साथ हमेशा रहता है. ഇന്ന് നാം ചിന്തിക്കാൻ പോകുന്ന ഒരു വ്യക്തി, അദ്ദേഹത്തിന്റെ പേര് ജോഷുവ എന്നാണ്. आज हम उस व्यक्ति के बारे में हम मनन करेंगे. उस व्यक्ति का नाम है यहोशू. ഞാൻ മെസ്സേജിലേക്ക് പ്രവേശിക്കുമ്പോൾ തന്നെ എനിക്ക് നല്ല ബോധ്യമുണ്ട്, ഇതിന്റെ അകത്ത് പുതിയതായി കർത്താവിന്റെ സന്നിധിയിലേക്ക് വന്നുകൊണ്ടിരിക്കുന്നവരും ദീർഘനാളുകളായി കർത്താവിന്റെ വചനത്തിൽ പരിചയമുള്ളവരും എന്നെ ശ്രദ്ധിക്കുന്നുണ്ട്. मैं इस बात को जानता हूं, मेरे सामने काफी ज्यादातर लोग नए नए विश्वास में आए हैं और पुराने लोग भी हैं. उन दोनों के बीच में प्रभु की सेवा आप लोग के बीच में करता हूं. അതുകൊണ്ട് തന്നെ ഒരു വളരെ ഡീപ്പായിട്ടുള്ള ഒരു സ്റ്റഡി എന്നതിനേക്കാൾ ഉപരി എല്ലാവർക്കും മനസ്സിലാകുന്ന രീതിയിൽ വളരെ ലളിതമായി ഞാൻ ഈ വിഷയത്തെ കൈകാര്യം ചെയ്യാനായിട്ടാണ് ആഗ്രഹിക്കുന്നത്. इसलिए मैं बहुत बड़ी एक गहराई में जाकर परमेश्वर की वचन को बांटना नहीं चाहूंगा, लेकिन दोनों को एक मतलब समझने वाली भाषा में मैं आपके सामने परमेश्वर की वचन को रखना चाहता हूँ. ഈ വ്യക്തിയെ പറ്റി പറയുമ്പോൾ ഇദ്ദേഹത്തിന്റെ ചരിത്രം പറയേണ്ടത് ആവശ്യമാണെങ്കിലും ഇന്ന് രാത്രി ചരിത്രം ഒഴിവാക്കിക്കൊണ്ട് ആ വ്യക്തിയിൽ മാത്രം നമ്മൾ കോൺസെൻട്രേറ്റ് ചെയ്യാൻ ആഗ്രഹിക്കും. यहोशू के बारे में उसकी इतिहास को बताने के लिए बहुत ज्यादा है, लेकिन कुछ बातों को हम देखकर आगे बढ़ेंगे. നമ്മൾ ഇന്ന് രാത്രി വായിക്കാൻ പോകുന്ന വേദഭാഗം യോശുവ പുസ്തകം അതിന്റെ 3-ാമത്തെ അധ്യായത്തിന്റെ 1 മുതൽ 8 വരെയുള്ള വാക്യങ്ങളാണ്. आइए हम अपनी मनन के लिए निकालेंगे यहोशू की पुस्तक, उसका 3रा अध्याय, उसकी पहला आय से लेकर 8वें आय तक हम पढ़ेंगे. यहोशू की पुस्तक. കർത്താവിദാസൻ എനിക്ക് വേണ്ടി വായിക്കുമ്പോൾ തന്നെ ദയവായിട്ട് എനിക്കൊരു അപേക്ഷയുണ്ട്. ഈ വാക്യങ്ങൾ നമ്മൾ വീണ്ടും വീണ്ടും വായിക്കാനുള്ള സമയക്കുറവുള്ളത് കൊണ്ട് ദയവായിട്ട് പ്രത്യേകിച്ച് പുതിയതായി ഈ വചനം കേൾക്കുന്ന ദൈവമക്കൾ വളരെ ശ്രദ്ധയോടുകൂടെ കർത്താവിന്റെ ദാസനെ ശ്രദ്ധിക്കണം. यहोशू की पुस्तक उसका 3रा अध्याय पहला आय से लेकर 8वीं आय तक. पास्टर में पढ़ो. Yes. यहाँ पर इस प्रकार में लिखा है, यहोशू सवेरे उठा और सब इस्राएलियों को साथ ले शित्तीम से कुछ करके यरदन के किनारे आया और वे पार उतरने से पहले वही टिके गए. और 3 दिन के बाद सरदारों ने छावनी के बीच जाकर प्रजा के लोगों को ये आज्ञा दी, जब तुमको अपने परमेश्वर यहोवा की वाचा का संदूक और उससे उठाए गए लेवियों का याजक को भी देख पड़े, तब अपने स्थान से कुछ करके उसके पीछे पीछे चलना. परंतु उसके और तुम्हारे बीच में 2000 हाथ के लगभग अंदर रहे.
Yes. तुम संदूक के निकट ना जाना, ताकि तुम देख सको कि किस मार्ग से तुमको चलना है, क्योंकि अब तक तुम इसी मार्ग पर होकर नहीं चले। फिर यहोशू ने प्रजा के लोगों से कहा, तुम अपने आप को पवित्र करो, क्योंकि कल के दिन यहोवा तुम्हारे मध्य में आश्चर्य कर्म करेगा। तब यहोशू ने याजकों से कहा, वाचा का संदूक उठाकर प्रजा के आगे आगे चलो। तब वे वाचा का संदूक उठाकर आगे आगे चले। तब यहोवा ने यहोशू से कहा, आज के दिन से मैं सब इस्राएलियों के सन्मुख तेरी प्रशंसा करना आरंभ करूंगा, जिससे वे जान ले कि जैसा मैं मूसा के संग रहता था, वैसा ही मैं तेरे संग भी हूँ। और तू वाचा का संदूक उठाने वालों याजकों के ये आज्ञा दे, जब तक यरदन के जल के किनारे पहुंचे तब यरदन में खड़ा रहना। ആമേൻ. ഇതൊരു വലിയ ചരിത്രമാണ്. മണിക്കൂറുകൾ എടുത്ത് സംസാരിക്കേണ്ട ഒരു ജാതിയുടെ ചരിത്രമാണ് ഈ പുസ്തകത്തിന്റെ അകത്ത് ഒതുങ്ങി നിൽക്കുന്നത്. ये यहाँ पर जो पड़ा हुआ जो घटना बहुत बड़ी एक बात है, लेकिन काफी समय लगेगा इसके बारे में प्रचार करके बताने के लिए. ഒറ്റ വാക്കിൽ പറഞ്ഞു നിർത്താം. ഇന്ന് നാം അറിയപ്പെടുന്ന ലോകത്തിലെ ഏറ്റവും വലിയ ശക്തിയായ യഹൂദന്റെ അഥവാ ഇസ്രായേലിന്റെ പ്രയാണത്തിന്റെ അടിമത്തത്തിൽ നിന്ന് സ്വന്തം രാജ്യത്തിലേക്കുള്ള പ്രയാണത്തിന്റെ ചരിത്രത്തിന്റെ ഒരു ഭാഗമാണ് നാം ഇന്ന് വായിച്ചത്. हम जानते हैं जो दुनिया की सबसे सामर्थ्य वाली जो देश इस्राएली यहूदियों के जो उनकी यात्रा के बारे में हाल छोटा सा एक भाग यहाँ पर हमने पढ़ा है. ഇന്ന് കാണുന്ന യഹൂദനെ എല്ലാവർക്കും അറിയാം, ഇസ്രായേലിനെ എല്ലാവർക്കും അറിയാം. आज हम उन इस्राएलियों की शक्तियों को यहूदियों को हम जान सकते हैं. കുറച്ച് നാളുകൾക്ക് മുമ്പും വലിയൊരു യുദ്ധത്തെ കുറിച്ച് നാം കണ്ടുകൊണ്ടിരുന്നതാണ് യഹൂദന്റെ ഇടയിൽ നടന്ന യുദ്ധം. बीते समयों में यहूदियों के बीच में इस्राएल में जो युद्ध की शुरुआत के बारे में हम सारे लोग सुन चुके. ലോകത്തിൽ ആർക്കും ഇന്ന് ഒഴിവാക്കി നിർത്താൻ പറ്റാത്ത ഒരു ശക്തിയാണ് യഹൂദൻ. दुनिया में कोई भी शक्ति को इस्राएलियों को या यहूदियों को अलग कर ना कर सकते हैं. ऐसा एक शक्तिशाली देश है यहूदी या इस्राएल. ഈ യഹൂദൻ, പുതിയതായി എന്നെ കേൾക്കുന്നവർക്ക് വേണ്ടി പറയുകയാണ്, ഈ യഹൂദൻ ദീർഘനാളുകൾ ഒരു രാജ്യത്തിന്റെ അടിമത്തത്തിൽ കിടന്നവരാണ്. जो नए रीति से सुनने वालों को, नया विश्वासियों के लिए मैं ये बताना चाहता हूँ, ये यहूदी जो है, जो परमेश्वर की प्रजा यहूदी जो है, काफी समयों से एक राज्य की गुलामी में पड़ा था. ഇവർ പല രാജ്യങ്ങളുടെ അടിമകളായി കിടക്കുകയായിരുന്നു വർഷങ്ങളോളം. यहूदी लोग कई राज्यों की गुलामी बनकर काफी साल काफी समय तक पड़ा रहा. പക്ഷെ ദൈവം അവരുടെ ഇടയിലേക്ക് ഇറങ്ങി വന്ന് അവരുടെ ബന്ധനങ്ങളെ തകർത്ത് അവർക്കൊരു രാജ്യം ഉണ്ടാക്കി കൊടുത്ത് അവരിന്നൊരു രാജ്യത്തിൽ താമസിക്കുകയാണ്. അതാണ് ഇസ്രായേൽ. लेकिन परमेश्वर ने हालेलुया उनकी हालत को देखकर, परमेश्वर ने उनके बीच में आकर, उनके कार्य को देखकर, उनकी परेशानी को देखकर परमेश्वर ने उनके लिए एक राज्य बनाया. എന്നാൽ ഇന്ന് നാം വായിച്ച ഈ വേദഭാഗത്തിൽ നാം കാണുന്ന ഒരു ചെറിയ സംഭവം അവരുടെ അടിമത്തത്തിൽ നിന്ന് കനാൻ ദേശത്തേക്ക് അഥവാ ഇസ്രായേലിലേക്കുള്ള വഴിയാത്രയിൽ സംഭവിച്ച ഒരു കാര്യമാണ് ഇപ്പൊ നമ്മൾ വായിച്ചത്. लेकिन हम जो बाइबल से जो आयतें हमने पढ़ा है, यहाँ पर छोटा सा एक भाग है जो इस्राएली लोग जो मिस्रीम की गुलामी में काफी साल रहने के बाद परमेश्वर ने गुलामी से छुड़ाकर जब जा रहे थे, उसी जाने के बीच में जो छोटा सा घटना हुआ है, उस घटना के विषय में यहाँ पर ഈജിപ്തിന്റെ അടിമത്തത്തിൽ നിന്ന് ഇസ്രായേലിനെ പുറപ്പെടുവിച്ചു കൊണ്ടുവന്നത് മോശയാണ്. मिस्रियों की गुलामी से इस्राएलियों को छुड़ाने वाला प्रभु का दास मूसा है. എന്നാൽ ഈ അധ്യായത്തിലേക്ക് വരുമ്പോൾ നാം കാണുന്നത് മോശ മരിച്ചു. लेकिन जब यहोशू की पुस्तक में इसे अध्याय में जब आते हैं, वहां पर इस बात को हम देख सकते हैं, मूसा नहीं रहा, मूसा मर चुके हैं. ഇസ്രായേൽ മക്കൾ എല്ലാവരും ഇപ്പോൾ നേതാവില്ലാത്തവരായി മരുഭൂമിയിൽ വന്ന് പെട്ടുകിടക്കുക. अब इस्राएली लोग, उनके बीच में कोई नेता नहीं है, अगुवाई करने के लिए कोई नहीं है, वो मरुस्थल में अकेला है. അവർക്ക് പോകേണ്ടത് കനാൻ ദേശത്തേക്കാണ്, ഇസ്രായേലിലേക്കാണ്.
उनको कनान देश में जाना है, इस्राएल में जाना है, लेकिन अगुवाई करने के लिए उनके बीच में कोई ഇനി नहीं है। ആരവരെ കൊണ്ടുപോകുമെന്ന് അവർക്ക് അറിഞ്ഞുകൂടാ. अभी ये लोग ये नहीं जानते हैं कौन वे लोगों का अगुवाई करेगा। ഇത് ഒന്നും രണ്ടും പേരല്ല, 14 ലക്ഷത്തിലധികം വരുന്ന ജനം രാജ്യമില്ലാത്തവരായി, രാജാവില്ലാത്തവരായി, പാർക്കുവാൻ വീടില്ലാത്തവരായി മരുഭൂമിയിൽ നേതാവ് മരിച്ച ഒരു സാഹചര്യത്തിൽ ഇപ്പൊ നിൽക്കുക. यहाँ पर 1-2 लोग नहीं है, करीब 14 लाख लोग, उनकी कोई नेता नहीं है, उनके बीच में कोई राजा नहीं है, उनको कोई अगुवा करने वाला कोई नहीं है। वे लोग मरुस्थल में भटक चुके हैं, उन्हें नहीं मालूम आगे कैसे चलना है। അവർ പുറകോട്ട് നോക്കിയാൽ ഈ 40 വർഷം നടന്ന മരുഭൂമിയാണുള്ളത്. जब वो पीछे होकर देखते हैं, पीछे मुड़ कर देखा हो तो बीते 40 साल जो जंगल में चला हुआ मरुस्थल खाली दिखाई देता है। മുമ്പിലേക്ക് നോക്കിയാൽ കരകവിഞ്ഞൊഴുകുന്ന യോർദാൻ അവിടെയാണ് ഇവിടെ ഉള്ളത്. जब सामने की ओर आगे देखा जाए तो पूरे पानी से भरा हुआ यर्दन नदी को दिखता है। കൈപിടിച്ച് നടത്താനായിട്ട് ആരും അവരുടെ മുമ്പിലില്ല. उनके बीच में हाथ पकड़कर चलाने वाला कोई नहीं है। ഈ സാഹചര്യത്തിൽ ദൈവം ഒരു മനുഷ്യനെ അവരുടെ നേതാവായി മുന്നോട്ട് കൊണ്ടുവന്നു. इसी संदर्भ में परमेश्वर ने एक व्यक्ति को उनके बीच में उतारा है। അദ്ദേഹത്തിന്റെ പേരാണ് ജോഷുവ. उसका नाम है യഹോശു। ദൈവത്തിന് തന്റെ ജനത്തെ നയിക്കുവാൻ എല്ലാ കാലത്തും ഒരു അഭിഷക്തനെ ദൈവം ഒരുക്കി നിർത്തിയിട്ടുണ്ട്. परमेश्वर ने हमेशा अपने काम को चलाने के लिए एक अभिषिक्त को हमेशा तैयार करके रखता है। എന്നെ ഈ സൂം പ്ലാറ്റ്ഫോമിലൂടെ ശ്രദ്ധിക്കുന്നവരോട് ഞാൻ ഒരു കാര്യം പറയാം. വർഷങ്ങൾക്ക് മുമ്പ് നിങ്ങൾ ദൈവത്തെ കണ്ടുമുട്ടി ഇന്ന് നിങ്ങൾ അനുഭവിക്കുന്ന വേദനയുടെ മധ്യത്തിൽ നിങ്ങൾക്ക് ആരുമില്ല എന്ന് തോന്നുന്നെങ്കിൽ ദൈവം നിങ്ങളോട് പറയുകയാണ്, അക്കരെ കടത്താൻ കഴിവ് ഉള്ള ഒരു ദൈവത്തെയാണ് ഇന്ന് രാത്രി നിങ്ങൾ ആരാധിക്കുന്നത്. അവന്റെ പേരാണ് യേശു. ये जूम प्लेटफॉर्म में मुझे सुनने वालों को मैं ये बताना चाहता हूँ, हो सकता है आपकी जीवन में, जिंदगी में आपके हाथ पकड़कर चलाने वाला कोई ना हो सकेगा, लेकिन परमेश्वर की आत्मा कहता है उस परमेश्वर जो आपको उस पार कराने के लिए परमेश्वर विश्वास योग्य और सामर्थी है। നിങ്ങൾക്ക് പുറകോട്ട് നോക്കിയാൽ ആരുമില്ല, മുന്നോട്ട് നോക്കിയാൽ ആരുമില്ല, പക്ഷെ ഉയരത്തിലേക്ക് നോക്കിയാൽ നിങ്ങൾക്കൊരു കാര്യം കാണാൻ പറ്റും. നിങ്ങളെ വിളിച്ചിറക്കിയിട്ട് കർത്താവ് വഴിയിലിട്ടിട്ട് പോകയില്ല. നിങ്ങളെ അക്കരെ കടത്തുവാൻ ദൈവം വിശ്വസ്തനാണ്. जब अपने जीवन में पीछे की ओर देखते हैं कोई नहीं है, आगे की ओर देखते हैं कोई नहीं है, जब हालेलुया हम स्वर्ग की ओर देखता है तो मेरे और आपके लिए एक परमेश्वर है, हमें हाथ पकड़कर चलाने वाला, हमें जिंदगी पर हमें ना छोड़ने वाला, हमारे सदैव सर्वदा हमारा साथ रहने वाला परमेश्वर वो विश्वास योग्य है। ജീവിതത്തിൽ ഒരു പ്രതിസന്ധി വരുമ്പോൾ ഇടത്തേക്കും വലത്തേക്കും മുന്നോട്ടും പുറകോട്ടും നോക്കുന്നവരാണ് മനുഷ്യരെങ്കിൽ ഞാനും നിങ്ങളും നോക്കുന്നത് ഉയരത്തിലേക്കാണ്. जब हालेलुया लोगों के जीवन में जब परेशानी आता है, दाई और बाई देखते हैं लेकिन उनको सहारा कोई नहीं होता है, लेकिन परमेश्वर की लोग जब हमारे जीवन में परेशानी, मुसीबत, संकट आता है, हम स्वर्ग की ओर, परमेश्वर की ओर हम देखते हैं। ദൈവം ഒരു മനുഷ്യനെ എഴുന്നേൽപ്പിച്ച് മുമ്പിൽ നിർത്തിയിട്ട് പറഞ്ഞു, നാളെ മുതൽ ഇവരെ നയിക്കേണ്ടത് നീയാണ്. परमेश्वर ने एक व्यक्ति को इस्राएलियों के बीच में देकर कहा, इन लोगों को कल से ये लोगों को तू आगे अगुवाई करेगा। ജോഷുവ ചോദിച്ചു, കർത്താവേ ഞാൻ എങ്ങനെ ഇവരെയും കൊണ്ട് അക്കരെ കടക്കും? यहोशू परमेश्वर से ये पूछता है, ये परमेश्वर इतने सारी लोगों को लेकर मैं कैसे यर्दन की उस पार जाऊंगा? ഞാൻ ഇന്നേ വരെ ഇവരുടെ മുമ്പിൽ നിന്ന് പ്രസംഗിച്ചിട്ടില്ല. मैं अभी तक इनके बीच में प्रचार नहीं किया। മോശ ചെയ്തതുപോലെ ഒരൊറ്റ അത്ഭുതം പോലും ഞാൻ ഇവരുടെ ഇടയിൽ ചെയ്തിട്ടില്ല. जैसे मूसा ने किया वैसे ही कोई आश्चर्य कर्म मैंने अभी तक मेरे जीवन में नहीं किया। എനിക്ക് ഈ ജനത്തെ അക്കരെ നയിക്കാനുള്ള ഒരു പരിചയവും ആരും നൽകി തന്നിട്ടില്ല. मेरे जीवन में इस पूरी लोगों को अगुवाई करने के लिए मेरे जीवन में किसी ने कोई कुछ बताकर नहीं दिया, मेरे जीवन में कोई परिचय नहीं है। നിങ്ങൾക്കറിയാമോ ഈ പുതിയ ലീഡറിന്റെ ഉദ്യോഗം എന്തായിരുന്നു എന്ന് ഈ കഴിഞ്ഞ 40 വർഷം? आप जानते हैं ये जो नया जो अगुवे है, ये बीते पिछले 40 साल के उनकी जीवन की खासियत क्या है? മോശയുടെ കൈക്ക് വെള്ളം ഒഴിച്ചു കൊടുക്കുകയും അവന്റെ ശരീരത്തെ ക്ലീൻ ചെയ്യാൻ വെള്ളവുമായി പുറകെ നടക്കുന്ന ഒരു ശുശ്രൂഷയാണ് യോശുവ ചെയ്തത്.
यहोशू ऐसा काम करते कि मूसा के हाथ में पानी डालने वाला, उनके सेवक बनकर उनके जीवन में सेवा कर उनके जीवन में कार्य करने वाले एक अगुवाई थे यहोशू। തനിക്ക് സ്വന്തമായി ചെയ്യാൻ കഴിയാൻ പറ്റുന്നതിനപ്പുറത്തൊരു ഉത്തരവാദിത്തമാണ് ഇപ്പം അവന്റെ കൈ വന്ന് പെട്ടേക്കുന്നത്. लेकिन अब यहोशू के जीवन में ये है, उनकी सोच समझ से बढ़कर एक जिम्मेदारी परमेश्वर ने उनके जीवन में सौंपा है। അവൻ സ്വാഭാവികമായി ചോദിച്ചു, കർത്താവേ ഞാൻ എങ്ങനെ ഇതിനെ പരിഹരിക്കും? वो यहोशू परमेश्वर से पूछता है, परमेश्वर मैं इतने सारी एक बड़ी जनता को, लोगों को मैं कैसे अगुवाई करेगा? പ്രാപ്തി എനിക്കില്ല, പരിചയം എനിക്കില്ല, അറിവ് എനിക്കില്ല, മോശയെ പോലെ അഭിഷേകം എനിക്കില്ല. मेरे जीवन में कोई खूबियां नहीं है, मेरे जीवन में कोई अभिषेक नहीं है, मेरे जीवन में कोई तजुर्बा नहीं है, लेकिन मैं कैसे इतने बड़ी एक जनता को मैं कैसे अगुवाई करूं? എന്താ ദൈവം യോശുവയോട് പറഞ്ഞ ശബ്ദം, വാക്ക്? परमेश्वर यहोशू से क्या कहता है? 1-ാം അധ്യായം അതിന്റെ 5-ാമത്തെ വാക്യം. उसका पहला आयत, यहोशू की पुस्तक पहला अध्याय का 5वां आयत को देखें। 5-ഉം അതിന്റെ 9-ാമത്തെ വാക്യം, verse 5 and 9. यहोशू की पुस्तक उसका पहला अध्याय उसका 5वां आयत। तेरे जीवन पर कोई तेरे सामने ठहर ना सकेगा, जैसा मैं मूसा के संग रहा वैसा ही तेरे संग भी रहूंगा, और ना तो मैं तुझको धोखा दूंगा और ना तुझको छुड़ाऊंगा। इसलिए यह बांध कर दृढ़ हो जा, क्योंकि जिस देश के दोनों की शपथ मैंने इन लोगों के पूर्वजों से खाई थी, उसकी अधिकारी तू इन्हें करेगा। इतना ही हो कि तुम हिया बांध कर और बहुत दृढ़ होकर जो व्यवस्था मेरे दास मूसा ने तुझसे दी है, उन सब के अनुसार करने में चौकसी करना, और उसमें से ना तो दाहिने मुड़ना और ना बाएं। तब जहां तू जाएगा वहां तेरा काम सबल होगा। व्यवस्था की ये पुस्तक तेरा चित्त में से कभी ना उतरने पाए, इसी में दिन रात ध्यान दिया रहना, इसलिए कि जो कुछ उसमें लिखा है उसी के अनुसार करने की चौकसी कर, क्योंकि ऐसे करने से तेरे सब काम सबल होंगे और तो प्रभावशाली होंगे। क्या मैंने तुझको आज्ञा नहीं दी? या बांध कर दृढ़ हो जा, फायना का, और तेरा मन कच्चा ना हो, क्योंकि जहां जहां तू जाएगा वहां तेरा परमेश्वर यहोवा तेरा संग रहेगा। ദൈവം യോശുവയോട് പറയുകയാണ്, നിന്റെ ഇന്നലെ വരെയുള്ള പരിചയങ്ങൾ ഇന്നത്തെ ശുശ്രൂഷയ്ക്ക് ആവശ്യമില്ല. परमेश्वर यहोशू से कहता है, कल तक आपकी जीवन की जो तजुर्बा, जो एक्सपीरियंस आगे की सेगवाई के लिए आपको अभी जरूरत नहीं है। ഇന്നലത്തെ നിന്റെ ജീവിതത്തിന്റെ അവസ്ഥ കണ്ടിട്ടല്ല ഇന്ന് ഞാൻ നിന്നെ ലീഡറാക്കിയത്. परमेश्वर ने आपकी बीते हुए समय के जीवन को देखकर नहीं चुना है, लेकिन परमेश्वर ने आपको अपनी योजना के अनुसार चुना है। നിനക്കെല്ലാം ഭംഗിയായി ചെയ്യാൻ കഴിയുമെന്ന് എനിക്ക് ഉറപ്പുള്ളത് കൊണ്ടുമല്ല നിന്നെ ഈ സ്ഥാനത്ത് ഞാൻ ആക്കി വെച്ചിരിക്കുന്നത്. मैं ये ना सोचा तू सारी काम अच्छी रीति से कर सकते हैं, इसलिए मैंने तुझको नहीं चुना। നിന്നെ കൊണ്ട് ഈ ജനത്തെ അക്കരെ കടത്താൻ പറ്റത്തില്ലെന്നും ഇത് പ്രയാസമുള്ള കാര്യമാണെന്നും വ്യക്തമായി എനിക്കറിയാം. मैं जानता हूं तेरे लिए ये कठिन बात है, इन लोगों को यर्दन की उस पार कराना तेरे लिए कठिन बात है, ये सारी बात मैं समझ सकता हूं। പക്ഷെ എനിക്ക് നിന്നോട് ഒറ്റ കാര്യം പറയാനായിട്ടുള്ളൂ. लेकिन मुझे तुझसे एक बात करना है। ഞാൻ മോശയോട് കൂടെ ഇരുന്നത് പോലെ നിന്നോട് കൂടെയും ഇരിക്കും. परमेश्वर यहोशू से ये कहता है, जैसा मैं मूसा के संग रहा वैसा ही मैं तेरे साथ रहूंगा। എന്നെ ശ്രദ്ധിക്കുന്ന ഓരോ വ്യക്തിയോടും എനിക്ക് പറയാൻ പരിശുദ്ധാത്മാവ് തന്ന ഒരു സന്ദേശമുണ്ട്. ഇന്ന് രാത്രി മോശയോട് കൂടെ ഇരുന്ന ദൈവം ഇന്ന് രാത്രി നമ്മോട് കൂടെയും ഇരിക്കും. मुझे सुनने वाले हर एक को परमेश्वर की आत्मा में मुझे दिया हुआ संदेश है, जैसे परमेश्वर मूसा के साथ संग रहा, वैसे ही प्रियो हम सभी के साथ परमेश्वर की उपस्थिति हमारे जीवन के साथ बने रहेगा।
എന്നെ ശ്രദ്ധിക്കുന്ന ആരെങ്കിലും ചിന്തിക്കുന്നുണ്ടോ, കർത്താവെ, കഠിനമായ ഒരു പ്രതിസന്ധിയിലൂടെ ഞാൻ ഇന്ന് രാത്രി കടന്നു പോവുകയാണ്, എനിക്ക് അക്കരെ കടക്കാൻ പറ്റാത്ത ഒരു വിഷയമുണ്ടെന്ന് ആരെങ്കിലും ഇന്ന് രാത്രി ചിന്തിക്കുന്നുണ്ടോ? അവരോട് കർത്താവ് പറയുകയാണ്, എന്റെ അഭിഷക്തന്മാരോട് കൂടെ ഞാൻ ഇരുന്നത് പോലെ ഇന്ന് രാത്രി നീ ഉയരത്തിലേക്ക് നോക്കുന്ന ഒരു വ്യക്തിയാണെങ്കിൽ നിന്റെ കഴിഞ്ഞകാല പരാജയം ഉയർത്തിക്കാട്ടി നിന്നെ ഏൽപ്പിച്ച ഉത്തരവാദിത്തത്തിൽ നിന്ന് നീ ഒഴിഞ്ഞു മാറേണ്ട ആവശ്യമില്ല. എന്റെ സാന്നിധ്യം നിന്നോടുകൂടെ പോരും. मुझे सुनने वाला कोई भी ऐसा क्यों ना हो, मेरे जीवन में समस्या है, परेशानी है, मेरे जिंदगी समस्या को लेकर मैं उस पार नहीं जा सकता है करके ऐसा कोई सोचने वाला है, तो परमेश्वर की आत्मा उन लोगों के लिए कहता है, मैं तेरे संग संग रहूंगा, तेरे उत्तरदायी को मैं पूरा करने के लिए विश्वास योग्य परमेश्वर हूँ. കൂടെ നിൽക്കാൻ ആരും ഉണ്ടാവുകയില്ലെന്ന് ഈ കൊറോണ നമ്മെ പഠിപ്പിച്ചതാണ്. हमें कोरोना ने, कोविड ने हमें ये सिखाया है, साथ रहने के लिए कोई नहीं होगा. ഈ സാഹചര്യം നമ്മെ പഠിപ്പിച്ചു ജീവിതത്തിൽ ആരിലും പ്രതീക്ഷ വെക്കാൻ പറ്റുകയില്ലെന്ന്. ये कोरोना की इस काल में हमने सीखा है, किसी के ऊपर हम भरोसा रख नहीं सकते. പക്ഷെ കർത്താവ് പറയുകയാണ്, ഏത് സാഹചര്യത്തിലും ഞാൻ നിന്നെ കൈവിട്ടു പോകുന്ന ഒരു ദൈവമല്ല, ഞാൻ നിന്റെ കൂടെ ഇരിക്കുന്ന ദൈവമാണ്. लेकिन परमेश्वर कहता है, कोई भी परिस्थिति क्यों ना हो, वो सारी परिस्थिति में परमेश्वर हमारे साथ रहेगा, वो हमें नहीं छोड़ेगा. ഇന്ന് രാത്രി നിങ്ങൾക്ക് ആവശ്യമായിരിക്കുന്നത് കഷ്ടങ്ങളിൽ സഹായിക്കുന്ന ഒരു വ്യക്തിയല്ല, ഏത് സാഹചര്യത്തിലും കൂടെ ഇരിക്കുന്ന ഒരു ദൈവത്തെയാണ്. अब इन समयों में हमें हमारे कष्ट मुसीबत में सहायता करने वाले एक व्यक्ति के ऊपर नहीं, बल्कि हमारे जीवन भर हमारा साथ रहने वाला, साथ चलने वाला एक परमेश्वर की उपस्थिति है. ചിലപ്പോഴൊക്കെ ചിലരൊക്കെ നിങ്ങളെ സഹായിച്ചു എന്ന് വരാം, പക്ഷെ അവരാരും കൂടെ ഇരിക്കണമെന്നൊരു നിർബന്ധവുമില്ല. പക്ഷെ ദൈവം നിങ്ങളോട് പറയുകയാണ്, കഷ്ടതയുടെ സമയത്തും രാത്രിയുടെ സമയത്തും രോഗങ്ങൾ നിങ്ങളെ പിടികൂടുമ്പോഴും ഇന്ന് രാത്രി വിശ്വസിച്ചു കൊള്ളുക, എന്റെ സാന്നിധ്യം നിങ്ങളോട് കൂടെ ഉണ്ട്. हो सकता है लोग हमारे साथ हमेशा हमारे साथ ना रहे, वो हमारे लिए हमेशा हमारे संग रह नहीं सकता है, लेकिन परमेश्वर कहता है, मैं सदा सर्वदा मैं तुम्हारे साथ रहूंगा. परेशानी में, मुसीबत में, महामारी के बीच में, सब मुसीबत, सब परिस्थिति में मैं तेरे साथ रहूंगा. ഹല്ലേലൂയ. ദൈവം പറയാ, മോശയുടെ കൂടെ ഇരുന്നത് പോലെ ഞാൻ നിന്റെ കൂടെയും ഇരിക്കും. परमेश्वर कहता है, जैसा मैंने मूसा के साथ रहा, वैसा ही मैं तेरे संग संग रहूंगा. മോശയുടെ കൂട്ടത്തിൽ ദൈവം ഇരിക്കുന്നത് യോശുവ കണ്ടതാണ്. यहोशू को इस बात को मालूम है, मूसा परमेश्वर के साथ संग बैठा है. മോശ ആരായിരുന്നു? मूसा कौन थे? അവൻ ജീവിച്ചിരിക്കയില്ലെന്ന് ലോകം വിധി എഴുതിയതിന്റെ ഫലമായി അവനെ നൈൽ നദിയിലെറിഞ്ഞ് കൊന്നുകളയുവാൻ മാതാപിതാക്കൾ വലിച്ചെറിഞ്ഞ ഒരു കുഞ്ഞാണ് മോശ. मूसा ऐसा एक बालक था, उसको जिंदा रहने का कोई उम्मीद नहीं था. जैसे वो बच्चे थे, तब उन्हें नदी में डाला हुआ एक छोटा बालक था मूसा. പക്ഷെ എറിഞ്ഞ് കളഞ്ഞ ഇടത്തുനിന്ന് ദൈവം അവനെ പൊക്കിയെടുത്തു. लेकिन जो उस बालक मूसा को जहां नदी में फेंका गया, वहां से परमेश्वर ने मूसा को उठाकर खड़ा कर दिया. ഇന്ന് രാത്രി കർത്താവ് നിങ്ങളിൽ ചിലരോട് വ്യക്തമായി സംസാരിക്കുന്നു, നിങ്ങളിൽ ചിലതിനെ കുടുംബം വലിച്ചെറിഞ്ഞ ഇടത്തു നിന്നാണ് ഞാൻ നിങ്ങളെ പൊക്കിയെടുത്തിരിക്കുന്നത്. आज रात परमेश्वर की आत्मा कईयों से ये बातें करता है, जहां लोगों ने आपको त्याग दिया, जहां लोगों ने, आपकी प्रिय लोगों ने आपको फेंक दिया गया है, वहां से मैंने तुझको उठाकर खड़ा कर दिया है. ഇന്ന് രാത്രി എന്നെ ശ്രദ്ധിക്കുന്നവർ ചിലർ സ്വന്തം ഭർത്താക്കന്മാരുടെ മുറിപ്പെടുത്തുന്ന വാക്കുകൾ നിമിത്തം കുടുംബം വിട്ടുപോകാൻ, വീട് വിട്ടുപോയാൽ കൊള്ളാം, ഇനി ആ വീട്ടിൽ ജീവിക്കണ്ട എന്ന് തീരുമാനിക്കുന്നവരാ. परमेश्वर की आत्मा मुझे अगुवाई कर रहा है. मुझे सुनने वालों के कई लोगों के पति लोगों ने अपने आपको छोड़कर हालेलुया त्याग कर दिया है. इसलिए आपने सोचा आगे जीना नहीं, आगे मेरे लिए जीना बहुत कठिन बात के करके सोचकर आप अपनी जिंदगी बिताता है. മറ്റുള്ളവരാൽ ഭംഗിയില്ലാത്തത് കൊണ്ട്, കഴിവില്ലാത്തത് കൊണ്ട്, ശക്തിയില്ലാത്തത് കൊണ്ട്, പണമില്ലാത്തത് കൊണ്ട് മാറ്റി നിർത്തപ്പെട്ട ആരെങ്കിലും ഇന്ന് രാത്രി എന്നെ കേൾക്കുന്നുണ്ടോ? मुझे सुनने वालों में से कोई ऐसा है, सामर्थ्य ना होने के कारण, पैसा ना होने के कारण, सुंदरता ना होने के कारण लोगों ने आपको अगर अलग किया है, लेकिन परमेश्वर की आत्मा आपसे बोलना चाहता है,
നിങ്ങൾ ഇന്ന് രാത്രി ചങ്കിൽ കൈവച്ച് പറഞ്ഞോണം, വലിച്ചെറിയപ്പെട്ട മോശയെ ഒരു അഭിഷക്തനായി ദൈവം ഉയർത്തിയെങ്കിൽ ഇന്ന് രാത്രി ഞാൻ ലോകത്തിന് വേണ്ടാത്തവനാണെങ്കിലും എന്നെ വിളിച്ച് അപ്പന് ഞാൻ വേണ്ടവനാണ്, അപ്പന്റെ സാന്നിധ്യം എന്നോട് കൂടെ പോരും. मूसा की जैसे जीवन में हमने देखा, नदी में फेंका हुआ बालक मूसा को परमेश्वर ने उठाकर खड़ा कर दिया, तो आपके जीवन में हो सकता है आपके प्रियजनों ने, आपकी लोगों ने अगर आपको त्याग दिया, आपको अलग किया है, लेकिन परमेश्वर की आत्मा कहता है हालेलुया, मैं तेरे लिए उठाकर खड़ा कर दूंगा, मैं तेरे संग रहूंगा। ജോഷുവയോട് പറയാ, മോനെ നീ ആരെയാ നോക്കണ്ടേ? മരിച്ചുപോയ നിന്റെ ലീഡർ, മരിച്ചുപോയ നിന്റെ ഗുരുനാഥൻ മോശ, അദ്ദേഹത്തിന്റെ കൂട്ടത്തിൽ ഞാൻ ഇരുന്നത് നിനക്ക് ഓർമ്മയുണ്ടോ? परमेश्वर यहोशू से कहता है, यहोशू तुम मूसा के जीवन में देख, मूसा जो मर गया है उनके साथ में रहा, उनके संग में रहा, उसके बारे में तू सोच। അവനെ ഞാൻ പൊക്കിയെടുത്തത് വലിച്ചെറിഞ്ഞ നൈൽ നദിയിൽ നിന്നാ. उसको मैं जहां से उठाया, जिस नदी में मूसा को फेंका गया है, उस नदी से मैंने उठाकर मैंने उसको खड़ा किया है। നദിയിൽ വലിച്ചെറിഞ്ഞപ്പോൾ ദൈവം അവനോട് കൂടെ ഇരുന്നു. जब नदी में मूसा को फेंका गया, लेकिन परमेश्वर की उपस्थिति उनके साथ था। രണ്ടാമത് നാം അവനെ കാണുന്നത് സ്വന്തം സഹോദരനെ രക്ഷിക്കാൻ വേണ്ടി ഒരു കൊലപാതകം നടത്തേണ്ട ഒരു സാഹചര്യം, ഗതികേട് മോശയ്ക്ക് വന്നു. അതിന്റെ ഫലമായി നാട് വിട്ടവൻ ഓടിപ്പോണ്ടി വന്നു. दूसरी जो संदर्भ हम देखते हैं, उसकी खुद की भाई को बचाने के लिए किसी का खून करना पड़ा, इसलिए अपनी देश छोड़कर मूसा को जाना पड़ा। നാം കാണുന്നത് ധൈര്യശാലിയായ ഒരു ലീഡറിനെ അല്ല, പേടിത്തൊണ്ടനായി ഓടിപ്പോയ ഒരു ലീഡറിനെയാണ് നാം കാണുന്നത്. हम मूसा के बारे में ये देखते हैं, एक अच्छा प्रभावशाली एक नेता नहीं था, एक डरपोक वाला, एक हियाव ना रखने वाला, ऐसा एक कमजोर वाला एक अगुआ था मूसा। ഭയം നിമിത്തം ജനിച്ചു വളർന്ന നാട്ടിൽ നിൽക്കാൻ പറ്റാത്തവനായി, പരാജയ നിമിത്തം നിൽക്കാൻ പറ്റാത്തവനായി ഓടിപ്പോയവന്റെ കൂട്ടത്തിൽ ദൈവം ഇരുന്നെന്ന്. पर परमेश्वर की आत्मा कहता है, हाल जिस देश में वो पैदा हुआ, लेकिन भय के कारण, सामर्थ्य ना होने का कारण अपने देश को छोड़ना पड़ा, लेकिन परमेश्वर उसी जगह से उसी देश से परमेश्वर ने मूसा को खड़ा किया है। അവൻ ദേശം വിട്ട് ഓടി എന്നുള്ളത് ശരിയാണ്, പക്ഷെ ദൈവത്തിന്റെ സന്നിധിയിൽ നിന്ന് ഒരുവരും ഓടിപ്പോകാൻ സാധ്യമല്ല. हम ये बात जानते हैं, अपने देश छोड़कर मूसा चला गया, लेकिन मूसा कभी भी परमेश्वर की उपस्थिति को नहीं छोड़ा। ദൈവത്തിന്റെ പരിശുദ്ധാത്മാവ് ഇന്ന് രാത്രി എന്നെ കേൾക്കുന്ന കേൾവിക്കാരോട് പറയുകയാണ്, എന്റെ കണ്ണ് നിന്റെ മേൽ ഉള്ളിടത്തോളം കാലം, എന്റെ സാന്നിധ്യം നിന്റെ കൂടെ ഉള്ളിടത്തോളം കാലം, എന്റെ അഭിഷേകം നിന്റെ കൂടെ ഉള്ളിടത്തോളം കാലം എന്റെ സന്നിധി വിട്ട് ഒരിടത്തേക്കും ഓടി ഒളിക്കുവാൻ നിനക്ക് സാധ്യമല്ല. परमेश्वर की आत्मा आपसे कहता है, जब तक मेरी नजर तेरी ऊपर है, मुझे छोड़कर और कहीं जाने का और किसी परेशानी उठाने का जरूरत नहीं है, लेकिन जीवन भर मैं तेरे साथ रहूंगा। പേടിത്തൊണ്ടനായ മോശയോട് കൂടെ ദൈവം ഇരുന്നെന്ന്. परमेश्वर का वचन कहता है, डरपोक वाले मूसा के साथ परमेश्वर साथ रहा। ഇന്ന് രാത്രി ആരെങ്കിലും ജീവിതം മതിയാക്കി ഓടിപ്പോകാൻ, ശുശ്രൂഷ മതിയാക്കി ഓടിപ്പോകാൻ, ഇനി മുന്നോട്ട് ആത്മീയ ജീവിതം പറ്റത്തില്ല, പ്രാർത്ഥനയ്ക്ക് മറുപടിയില്ല, ഇനി പഴയ പണിക്ക് പോകാം, ഓടി രക്ഷപ്പെടാമെന്ന് വിചാരിക്കുന്നെങ്കിൽ അവരോട് പറയുന്നു, നിങ്ങളുടെ മേലുള്ള ഉദ്ദേശം തീർന്നു പോയിട്ടില്ല, പിടിച്ചു നിന്നു. ഒരു ദൈവപ്രവൃത്തി നിങ്ങളുടെ ജീവിതത്തിൽ ഇനി നടക്കാനുണ്ട്. परमेश्वर की आत्मा कहता है, अगर आप ऐसे सोचते हैं मेरे में कुछ भी नहीं कर सकता, मैं सेगवाई नहीं कर सकता, मेरे जीवन में आगे कोई उम्मीद नहीं है, मैं इसलिए सारी बात को छोड़कर जाने वाला हूं, ऐसे लोगों से परमेश्वर का आत्मा कहता है, लेकिन तुम्हारा आपका उम्मीद खत्म नहीं हुआ है, परमेश्वर का उद्देश्य आपके लिए अभी भी है। ഈ മോശയെ പറ്റി നാം അറിയുന്നത് എന്താണെന്ന് അറിയാമോ? ബൈബിളിൽ നേരെ ചൊവ്വേ സംസാരിക്കാൻ അറിയാത്ത ഒരു വിക്കനാണിത്. जो मूसा के बारे में परमेश्वर के वचन में इस बात को हम देखते हैं, वो ठीक से नहीं बोल सकता। നന്നായി സംസാരിക്കാൻ അറിയാവുന്ന നമുക്ക് 10 പേരെ കൊണ്ടു നടക്കാൻ വേണ്ട, നമ്മുടെ സ്വന്തം കുടുംബത്തെ നേരെ ചൊവ്വേ നയിക്കാൻ കഴിവില്ലാതിരിക്കുമ്പോൾ ഒരു വിക്കനോട് പറയുകയാണ്, 14 ലക്ഷത്തെ നീ മരുഭൂമിയിലൂടെ കൊണ്ടു കടന്നോളാൻ. हम जैसे अच्छा खासा बोलने वाला हम अपने परिवार को भी नहीं चला सकते हैं, लेकिन मूसा जैसा एक व्यक्ति को जो बिल्कुल नहीं बोल सकते हैं, उसको परमेश्वर कहता है करीब 14 लाख लोगों को तुम्हें अगुवाई करना है। ദൈവം ഒരുവന്റെ കൂടെ നടക്കാൻ തുടങ്ങിയാൽ അവന്റെ ബലഹീനതയിലും അസാധ്യ കാര്യങ്ങളെ അവന് ചെയ്യാനായിട്ട് പറ്റും.
जब परमेश्वर एक व्यक्ति के साथ चलना शुरू किया तो उसकी असामर्थ को, उसकी कमजोरियों को परमेश्वर सामर्थ में बदल देता है। എന്നെ ഈ ഓൺലൈൻ പ്ലാറ്റ്ഫോമിലൂടെ ശ്രദ്ധിക്കുന്ന ദൈവദാസന്മാരോട് പാസ്റ്റർ മനോജിനോട് ഉൾപ്പെടെ കർത്താവ് പറയുകയാണ്, നമ്മുടെ ശാരീരിക മാനസിക ആത്മീക ബലഹീനതകളല്ല, നമ്മുടെ മേലുള്ള അഭിഷേകമാണ് നമ്മെ ഉറപ്പോടെ നിർത്തുന്നത്. मैं परमेश्वर की दास मनोज को, बाकी प्रभु की दास को, सबको ये बोलना चाहता हूँ, हमारी कोई खूबियां नहीं है, हमारी सुंदरता, हमारी नॉलेज, हमारी ज्ञान कुछ भी नहीं है, लेकिन परमेश्वर का सामर्थ्य है, हमें अपने जगह में खड़ा करके रखा है। ഇന്ന് നിങ്ങളുടെ മുമ്പിൽ വന്നുപെട്ടിരിക്കുന്ന പ്രശ്നം നിങ്ങൾക്ക് പരിഹരിക്കാൻ പറ്റാത്തതാണെങ്കിൽ കർത്താവ് നിങ്ങളോട് പറയുന്നു, എന്റെ കൃപ നിനക്ക് മതി, എന്റെ ശക്തി നിന്റെ ബലഹീനതയിൽ തികഞ്ഞു വരുന്നതാണ്. अगर मेरे सुनने वाले आपके जीवन में कोई ऐसा समस्या हो, आप उसका सुझाव नहीं कर सकता हो, लेकिन परमेश्वर का वचन कहता है, मेरी कृपा तेरे लिए काफी है, मैं तुझे आगे चलाऊंगा। വലിച്ചെറിയപ്പെട്ട മോശ, फेंका हुआ मूसा, ഓടിപ്പോകേണ്ടി വന്ന, ദേശം വിട്ട് ഓടിപ്പോകേണ്ടി വന്ന മോശ, ഭയന്നില്ല. इसको छोड़कर भागने वाला मूसा, നേരെ ചൊവ്വേ സംസാരിക്കാൻ കഴിവില്ലാതിരുന്ന മോശ, ठीक से ना बोलने वाला, ढंग से बात ना करने वाला मूसा। പുറപ്പാട് പുസ്തകം വായിച്ചു നോക്കൂ. हिंदियों के पुस्तक में जब हम पढ़ते हैं, ഇന്നേ വരെ ലോകം കണ്ടിട്ടില്ലാത്ത അത്ഭുതങ്ങൾ ആ മോശയിലൂടെ നടന്നു. आज तक दुनिया ने जो आश्चर्य कर्म नहीं देखा, उस आश्चर्य कर्म ने मूसा ने किया है। ആ മോശയുടെ മുമ്പിൽ ചെങ്കടൽ രണ്ട് ഭാഗമായി. उस मूसे के सामने लाल समुद्र दो भाग हुआ है। ആ മോശയുടെ മുമ്പിൽ അസാധാരണ കാര്യങ്ങൾ നടക്കാൻ തുടങ്ങി. उस मूसा के सामने असंभव को संभव में बदल डाला है। 40 വർഷം കൂടെ നടന്ന ജോഷുവ ഇതെല്ലാം കണ്ടു വളർന്നവരാണ്. जो 40 साल हाल जंगल में रहने वाला योगुशु ने ये सारी बातों को देखा। ഇത് കണ്ടു പരിചയമേ ജോഷുവയ്ക്കുള്ളൂ, ചെയ്തു പരിചയം ജോഷുവയ്ക്കില്ല. ये सारी काम हालेलुया यहोशू ने देखा, लेकिन अपने जीवन में अनुभव नहीं किया, अपने जीवन में कभी इस बातों को नहीं किया। പക്ഷെ ദൈവം പറഞ്ഞു, കണ്ടു പരിചയിച്ചത് മതി, ഇന്നു മുതൽ നീ ചെയ്തു തുടങ്ങാനായിട്ട് പോവുകയാണ്. लेकिन यहोशू से परमेश्वर कहता है, अभी तक तूने देखा है, लेकिन तू आज से लेकर कार्य करना शुरू करेगा। എൽ ഷദായി അസംബ്ലീസ് ഓഫ് ഗോഡ് ചർച്ചിനോടും എന്നെ ശ്രദ്ധിക്കുന്ന ദൈവജനത്തോടും എനിക്കൊരു സന്ദേശം പറയാനുണ്ട്. ഇനി ഉള്ള കാലഘട്ടം കണ്ടു പരിചയിക്കുന്ന കാലഘട്ടമല്ല, ചെയ്ത് തുടങ്ങുന്ന കാലഘട്ടമാണ്. एल शदाई के कलीसिया के लोगों को मुझे ये कहना है, अभी तक हमने कामों को देख कर रहा, लेकिन हम अभी आगे कामों को, आश्चर्य कर्मों को देखने वाला नहीं, बल्कि हम करने वाला है। പലരും സൗഖ്യമാകുന്നത് നിങ്ങൾ കണ്ടിട്ടുണ്ട്. आपने देखा कई लोग चंगाई को पाते हैं। പലരും പരിശുദ്ധാത്മാവിനെ പ്രാപിക്കുന്നത് നിങ്ങൾ കണ്ടിട്ടുണ്ട്. आपने देखा कई लोगों ने पवित्र आत्मा को प्राप्त करता है। പല വ്യക്തികളെ ഉപയോഗിക്കുന്നത് നിങ്ങൾ കണ്ടിട്ടുണ്ട്. आपने देखा परमेश्वर ने कई लोगों को इस्तेमाल करता है। നിങ്ങൾ എപ്പോഴെങ്കിലും ദൈവത്തോട് ചോദിച്ചിട്ടുണ്ടാവാം, കർത്താവേ, when is my turn? आपने कभी परमेश्वर से पूछा, परमेश्वर मेरा समय कब आएगा? അപ്പ എന്റെ കുടുംബത്തിൽ ഇതെന്ന് ആരംഭിക്കും? हम ये परमेश्वर से पूछता है, मेरे जीवन में, मेरे परिवार में ये कब शुरू होगा? ഈ സൗഖ്യം എനിക്ക് എന്ന് കിട്ടും? ये चंगाई मुझे कब मिलेगा? എന്റെ മക്കൾ എന്ന് നേരെയാവും? मेरे बच्चे कब ठीक होंगे? എന്റെ ഭർത്താവ് എന്ന് മടങ്ങി വരും? मेरे पति वापस मुड़कर कब आएगा? എന്റെ രോഗം എന്ന് മാറും? मेरे बीमारी कब ठीक होंगे? എന്റെ നിന്ന എന്ന് അവസാനിക്കും? मेरा निंदा कब खत्म होगा? മോശ ചെയ്തത് ഞാൻ കണ്ടിട്ടുണ്ട്. मूसा किया है, मैंने देखा है। അഭിഷക്തന്മാർ അത്ഭുതം ചെയ്യുന്നത് ഞാൻ കണ്ടിട്ടുണ്ട്. अभिषिक्त लोग आश्चर्य कर्म करते हुए मैंने देखा है। പക്ഷെ എന്റെ ജീവിതത്തിൽ ഇന്നുവരെ ഒരു അത്ഭുതം ഞാൻ കണ്ടിട്ടില്ല. लेकिन मैं अपने जीवन में आज तक कोई चमत्कार को नहीं देखा। ഇന്ന് രാത്രി ചില സെക്കൻഡുകൾ നിങ്ങൾ പരിശുദ്ധാത്മാവിൽ യേശുവിനെ ആരാധിക്കാനായി പോവുകയാണ്. आज रात कुछ समय हम सभी लोग परमेश्वर की आत्मा से होकर प्रभु की स्तुति करने जा रहा है। എന്റെ വാക്കുകൾ ഇവിടെ അവസാനിപ്പിക്കുകയല്ല. मेरे बातों को यहाँ पर मैं समाप्त नहीं करता हूँ। എന്നെ കേട്ടോണ്ടിരിക്കുന്ന ഈ സൂമിലൂടെ കേട്ടോണ്ടിരിക്കുന്ന കുടുംബങ്ങളോട് കർത്താവ് പറയുകയാണ്, കേട്ടത് മതി, കണ്ടത് മതി. ഇന്ന് രാത്രി ചില പുതിയ സംഭവങ്ങൾ
ചില പുതിയ സൗഖ്യങ്ങൾ, ചില പുതിയ ആരോഗ്യങ്ങൾ, ചില പുതിയ ദൈവപ്രവർത്തികൾ നിന്നിലൂടെ ചെയ്യുന്ന രാത്രിയാണ്. അതിനുവേണ്ടിയാണ് ഈ വചനം ഇന്ന് രാത്രി കർത്താവ് നിങ്ങളോട് സംസാരിക്കുന്നത്. परमेश्वर की आत्मा मुझसे कहता है, मेरे सुनने वाले लोगों, अभी तक आपने देखा है, अभी तक आपने अनुभव किया है, लेकिन आज से लेकर नए काम परमेश्वर आपके जीवन में करेगा। कुछ चंगाई आपके जीवन में आएंगे, कुछ परिवर्तन आपके जीवन में परमेश्वर शुरू करेगा। കാര്യങ്ങൾ ഉയർത്തി എന്നോട് ചേർന്ന് പറ, ഞാൻ കണ്ടു കണ്ടു മടുത്തു, എന്നിൽ ഇന്ന് രാത്രി ആരംഭിക്കണമേ. आप हाथों को उठाकर परमेश्वर को ये बोले, मैं देख कर हालेलुया बहुत हो गया, लेकिन मुझे करने के लिए परमेश्वर मुझे सामर्थ्य दे। ഞാൻ ദൈവപ്രവൃത്തി കേട്ട് കേട്ട് വർഷങ്ങളായി, പക്ഷെ എന്റെ വീട്ടിൽ ഇന്ന് രാത്രി ആരംഭിക്കണം. परमेश्वर के आश्चर्य कर्मों को मैंने सुनकर काफी आश्चर्य कर्मों को मैंने सुना है, लेकिन आज तक मेरे जीवन में, मेरे परिवार में कोई चमत्कार को मैं नहीं देखा। അനേകരെ സൗഖ്യമാകുന്നത് ഞാൻ ടിവിയിലൂടെ കണ്ടിട്ടുണ്ട്, പക്ഷെ ഇന്ന് രാത്രി ആ സൗഖ്യദാതാവ് എന്റെ വീട്ടിലേക്ക് വന്ന് എന്റെ ശരീരത്തെ സ്പർശിക്കണമേ. कई लोग चंगाई पाते हुए मैंने टीवी में और क्रूसेड में मैंने देखा, लेकिन मेरे जीवन में, मेरे घर में ये चंगाई कब होगा? കർത്താവ് ഇന്ന് രാത്രി നിങ്ങളോട് ഓരോരുത്തരോടും പറയാണ്, മോശയുടെ ദൈവം, യോശുവയോട് കൂടി ഇരുന്ന ദൈവം ഇന്ന് രാത്രി നിന്റെ വീട്ടിൽ നിന്നോട് കൂടി ഇരിക്കുകയാണ്. परमेश्वर की आत्मा कहता है, जैसे परमेश्वर यहोशू के साथ रहा, मूसा के साथ रहा, वैसा ही मैं आप सभी लोग के साथ, परिवारों के साथ मैं तेरे संग रहूंगा। വിശ്വാസത്തോടുകൂടെ പറ, കർത്താവ് ഇന്ന് രാത്രി എന്റെ കൂടെ ഇരിക്കുകയാണ്. विश्वास के साथ आप लोग कहे, परमेश्वर मेरा साथ है। असंभव को संभव करने वाला ईश्वर आज रात्रि मेरे साथ रहता है. हालेलुया। കർത്താവിന്റെ അത്ഭുതം ഇന്ന് രാത്രി എന്റെ കൂട്ടത്തിൽ ഇരിക്കുകയാണ്. परमेश्वर की चमत्कार आज मेरे साथ है। ദൈവത്തിന്റെ ദൂതൻ ഇന്ന് രാത്രി എന്റെ വീട്ടിൽ ഇരിക്കുകയാണ്. परमेश्वर का स्वर्ग दूत आज मेरे घर पे है, मेरे साथ है। യേശുവിന്റെ വചനം ഇന്ന് രാത്രി എന്റെ മുമ്പിൽ ഇരിക്കുകയാണ്. परमेश्वर का वचन मेरे सामने है। ദൈവത്തിന്റെ തീ ഇന്ന് രാത്രി എന്റെ വീട്ടിൽ കത്തുകയാണ്. परमेश्वर की आग आज मेरे घर के अंदर जल रहा है। എന്റെ കൂടെ ഇരിക്കുന്നവൻ എന്നോട് പറഞ്ഞു, ഞാൻ നിന്നെ സൗഖ്യമാക്കുന്ന ദൈവമെന്ന്. मेरे साथ रहने वाला परमेश्वर यूं कहता है, मैं तुझे चंगाई देने वाला परमेश्वर हूँ। എന്റെ കൂടെ ഇരിക്കുന്നവൻ എന്നോട് പറഞ്ഞു, ഞാൻ അസാധാരണ കാര്യങ്ങൾ നിനക്ക് സാധ്യമാക്കി തരുന്ന ദൈവമാണെന്ന്. मेरे साथ रहने वाला परमेश्वर यूं कहता है, असंभव को संभव करने वाला परमेश्वर मैं हूँ। കർത്താവ് നിങ്ങളോട് പറയുന്നു, കേട്ടത് മതി, ഇന്ന് രാത്രി മുതൽ ആരംഭിക്കട്ടെ ചിലത് നിങ്ങളുടെ ജീവിതത്തിൽ. परमेश्वर की आत्मा कहता है, अभी तक तूने सुना है, हालेलुया, अभी तक सुना है, आज से आपका जीवन में परमेश्वर कार्य करना शुरू करेगा। യേശു ക്രിസ്തുവിന്റെ നാമത്തിൽ എന്നോട് ചേർന്ന് പറഞ്ഞു, കർത്താവ് ഇന്ന് രാത്രി എന്റെ ജീവിതത്തിൽ പുതിയതൊന്ന് ആരംഭിക്കുകയാണ്. यीशु के नाम से आप ऐसे हाथ उठाकर कहे, मेरे जीवन में परमेश्वर ने एक आश्चर्य कर्म का काम आज शुरू किया है। രോഗമുള്ള ഭാഗത്ത് കൈവച്ചിട്ട് പറ, മോശയോട് കൂടെ ഇരുന്ന ദൈവം ഇന്ന് രാത്രി എന്നെ സൗഖ്യമാക്കുകയാണ്. जहाँ कहीं भी आपको बीमारी है, उस जगह में हाथ रखकर कहे, मूसा के संग रहने वाला परमेश्वर मेरे साथ है। രോഗമുള്ള കുഞ്ഞ് നിങ്ങളുടെ അടുത്തിരിപ്പുണ്ടെങ്കിൽ ആ കുഞ്ഞിന്റെ ദേഹത്ത് കൈവച്ചിട്ട് പറ, യേശു ക്രിസ്തുവിന്റെ സൗഖ്യമാക്കുന്ന കരം ഇന്ന് രാത്രി എന്നോട് കൂടെ ഇരിക്കുകയാണ്. अगर कोई बीमार वाले बच्चे आपके पास है, उसके सिर के ऊपर हाथ रखकर कहे, मूसा का संग रखने वाला परमेश्वर हमारे आपकी साथ है, आपको बचाए, बच्चे को चंगाई देगा। ദുരാത്മാക്കളാൽ ബന്ധിക്കപ്പെട്ട ആരെങ്കിലും, അങ്ങനെയുള്ള വ്യക്തികളുടെ ആരെങ്കിലും എന്നെ ശ്രദ്ധിക്കുന്നുണ്ടെങ്കിൽ അവരുടെ ദേഹത്ത് കൈവച്ചിട്ട് പറ, നസറേയനായ യേശുവിന്റെ നാമത്തിൽ ഞാൻ വിശ്വസിക്കുന്നത് ബൈബിളിൽ ഇരിക്കുന്ന യേശു അല്ല, ഞാൻ विश्वसिക്കുന്നത് എന്റെ കൂടെ ഇരിക്കുന്ന യേശുവാണ്. आप लोगों के बीच में ऐसा कोई दुष्टात्मा से ग्रहित व्यक्ति बैठा हो तो हालेलुया उनके ऊपर हाथ रखकर ये कहे, हालेलुया, जो परमेश्वर मूसा के संग रहने वाला परमेश्वर मैं उनके साथ भी रहता, वो परमेश्वर मेरे जीवन में आश्चर्य करेगा। കഴിഞ്ഞ ദിവസം എന്റെ ചർച്ചിൽ ഒരു സംഭവം ഉണ്ടായി. बीते समय में मेरे कलीसिया में एक घटना हुई। വളരെ പുതിയതായി കർത്താവിലേക്ക് വന്ന ഒരു സഹോദരി, एक नए കുടുംബത്തിൽ നിന്ന്, नए विश्वास में आए हुए, अन्य जातियों से आए हुए एक परिवार। ആ സഹോദരിയുടെ വീട്ടിൽ അവൾ രക്ഷിക്കപ്പെട്ടതേ ഉള്ളൂ, അവൾ യേശുവിലേക്ക് വന്നതേ ഉള്ളൂ. ആ വ്യക്തിയുടെ വീട്ടിൽ വേലയ്ക്കായി ഒരു സഹോദരി വന്നു. उस एक बहन ने नए रीति से प्रभु को ग्रहण किया है। उसकी वो बहन की परिवार में एक दूसरे बहन काम करने के लिए വേലക്കാരി വന്ന ആദ്യ ദിവസം, जो काम करने वाली जो पहले दिन आए थे, उसी दिन बर्तन धोने के लिए जब शुरू किया, അപ്പോ ഈ സഹോദരി, നമ്മുടെ ചർച്ചിലുള്ള ഈ സഹോദരി അവളുടെ അടുക്കലേക്ക് ചെന്നു.
जो काम करना शुरू किया, इसलिए ये जो विश्वासी वाली बहन उस काम करने वाली के पास गया। आराम से वो बर्तन धो रहा था. പക്ഷേ ഈ സഹോദരി അവളുടെ അടുക്കിലേക്ക് ചെന്നപ്പോൾ അവളിലുള്ള ദുരാത്മാവ് വിളിച്ചു പറഞ്ഞു, എന്നിൽ നിന്ന് ദൂരെ പോവുക. जब वो काम करने वाली बर्तन धो रही थी, लेकिन ये परमेश्वर विश्वास करने वाली बहन उसका पास गया, वो जो दुरात्मा जो उनके अंदर थे वो बोलने लगा, मेरे पास से दूर हो जाओ। ഈ സഹോദരിക്ക് എന്ത് ചെയ്യണമെന്ന് അറിയത്തില്ല. ആ സഹോദരി ഈ പുതിയതായി വേലയ്ക്ക് വന്ന ആ മകളുടെ മേൽ കൈവെക്കുകയും അവൾ എടുത്തടിച്ച് താഴെ വീഴുകയും അവളിലുള്ള ദുരാത്മാവ് കിടന്ന് നിലവിളിക്കുകയും ചെയ്തു. इस बहन को, विश्वासी वाली बहन को क्या करना करके उसको मालूम नहीं हुआ, लेकिन हाथ रखकर उसके ऊपर प्रार्थना किया, तब तुरंत हालेलुया दुष्टात्मा उनसे दूर हो गया, वो नीचे गिर गई। യേശു ക്രിസ്തുവിന്റെ നാമത്തിൽ വിശ്വസിക്കുക, എന്റെ കൂടെ കർത്താവ് ഇന്ന് രാത്രി ഇരിക്കുകയാ. प्रभु यीशु मसीह के नाम पर विश्वास कर, प्रभु की उपस्थिति मेरे साथ है। നിങ്ങളുടെ അകത്തിരിക്കുന്നവൻ ലോകത്തിലുള്ളവനേക്കാൾ വലിയവനാണ്. हमारे अंदर रहने वाला दुनिया से बढ़कर है। അല്പസമയം കർത്താവിനെ വാ തുറന്ന് സ്തുതിച്ചോണ്ട് പറ, കർത്താവേ, ഈ 2021 ഈ മാസം ഇന്നേ ദിവസം എന്റെ കുടുംബത്തിൽ ഒരു അത്ഭുതം ഞാൻ പ്രതീക്ഷിക്കുകയാണ്. मुंह खोलकर परमेश्वर से ये बोले, परमेश्वर आज का दिन ये 2021 इस समय मैं अपने जीवन में, अपने परिवार में एक चमत्कार को देखना चाहता हूँ। എല്ലാ കണ്ണുകളും കർത്താവിന്റെ സന്നിധിയിൽ ഒരു നിമിഷം അടച്ച് യേശുവിൻ നാമത്തിൽ ഞാൻ നിങ്ങൾക്കായി പ്രാർത്ഥിക്കട്ടെ. यीशु के नाम से हालेलुया, आप अपने आप आंखों को बंद करें, मैं आपके लिए दुआ करना चाहता हूँ। യേശു ക്രിസ്തുവിന്റെ നാമത്തിൽ രോഗത്തിന്റെ ശക്തികൾ നിങ്ങളുടെ ശരീരം വിട്ട് പുറത്തു പോകട്ടെ. यीशु मसीह के नाम से सारी बीमारी की शक्ति आपके शरीर छोड़कर जाने पाए। വേദനയുള്ള ഭാഗത്ത് ഒരു നിമിഷം കൈവച്ച് പറഞ്ഞേ, നസ്രേനായ യേശുവിൻ നാമത്തിൽ. जहाँ कहीं भी आपका शरीर में बीमार है, दर्द है, हाथ रखकर बोलो, प्रभु यीशु के नाम से चंगाई। എന്റെ ശരീരത്തിൽ നിന്ന് ഈ നിമിഷം ആ രോഗത്തിന്റെ ശക്തി അഴിഞ്ഞു മാറുകയാണ്. इसी वक्त आपकी जीवन से, आपके शरीर से उस बीमारी एकदम दूर हो रहा है। രണ്ട് ശക്തിക്ക് ഒരേ സമയം എന്റെ ശരീരത്തിൽ ഇരിക്കാൻ പാടില്ല. दोनों शक्तियों को एक ही टाइम में, एक ही शरीर में वास नहीं कर सकते। എന്റെ വീട് യേശുവിന്റെ രക്തത്താൽ ഞാൻ ശുദ്ധീകരിക്കുന്നു. मेरे घर यीशु की लहू से मैं पवित्र करता हूँ। എന്റെ വിശ്വത്തിന്റെ മേൽ ദൈവത്തിന്റെ ദൂതന്റെ കാര്യം വരികയാണ്. मेरे जीवन के ऊपर स्वर्गदूत का हाथ उतर आ रहा है। പിതാവിന്റെ പുത്രന്റെ പരിശുദ്ധാത്മാവിന്റെ നാമത്തിൽ, पिता, पुत्र और पवित्र आत्मा के नाम से। എല്ലാവരും ചേർന്ന് പറഞ്ഞേ, പിതാവിന്റെ പുത്രന്റെ പരിശുദ്ധാത്മാവിന്റെ നാമത്തിൽ. सभी लोग मिलकर बोले, पिता, पुत्र, पवित्र आत्मा के नाम से। ഈ നിമിഷം സകല രോഗങ്ങളെ ഞാൻ ശാസിക്കുന്നു. इसी वक्त में सारी बीमारियों को ऊपर में यीशु के नाम से डांट लगाता हूँ। സാമ്പത്തിക ബന്ധനങ്ങളെ ഞാൻ ശാസിക്കുന്നു. आर्थिक समस्या के ऊपर में हालेलुया परमेश्वर के आशीष को उतारता हूँ। ദുരാത്മാക്കളുടെ സ്വാധീനത്തെ ഞാൻ ശാസിക്കുന്നു. दुष्ट आत्मा के ग्रसित लोगों के ऊपर परमेश्वर की सामर्थ को उतारता हूँ। എല്ലാ അൺവാണ്ടഡ് സിക്നസിനെ ഞാൻ ശാസിക്കുന്നു. जो ऐसे बीमारी है जो हमारे शरीर में है, उन तमाम बीमारी को मैं दूर करता हूँ। വാ തുറന്ന് പറഞ്ഞേ, വാ തുറന്ന് പറഞ്ഞേ, സ്വർഗ്ഗദൂതന്മാർ ഈ വീടിന്റെ മേൽ ഇറങ്ങി വരട്ടെ. परमेश्वर की आत्मा आपके घर के अंदर उतरने पाए। സ്വർഗ്ഗദൂതന്മാരുടെ ശരീരത്തിന്റെ മേൽ ഇറങ്ങി വരട്ടെ. स्वर्गदूत आपके शरीर में उतर आने पाए। പരിശുദ്ധാത്മാവിന്റെ തീ എന്റെ വീടിന്റെ അകത്ത് കത്തട്ടെ. पवित्र आत्मा की सामर्थ, पवित्र आत्मा की आग मेरे अंदर जलने पाए। എല്ലാ പൈശാചിക ശക്തികളും ഇന്ന് രാത്രി കുടുംബത്തിൽ നിന്ന് വിട്ടുപോകട്ടെ. सारे अंधकार की शक्ति सारे घरों से दूर होने पाए। യോശുവയോട് ദൈവം പറയുകയാണ്, यहोशू से परमेश्वर कहता है, മോശയുടെ കൂടെ ഇരുന്നത് പോലെ जैसा मैं मूसा के साथ रहा, ഞാൻ ഇന്ന് രാത്രി നിന്റെ കൂടെയും ഇരിക്കും. आज रात मैं साथ रहूंगा। ഇന്നലെ വരെ മോശ ചെയ്തതേ നീ കണ്ടിട്ടുള്ളൂ. कल तक मूसा ने जो कुछ किया है, काली आपने देखा है, പക്ഷെ ഇന്ന് മുതൽ നീ വലിയൊരു ഉത്തരവാദിത്തം കയ്യിലെടുക്കാൻ പോവുകയാണ്. लेकिन आज से लेकर बहुत बड़ी एक जिम्मेदारी को आप लेने जा रहा है। കർത്താവിന്റെ ദാസനോട് ഞാൻ ഇന്ന് രാത്രി വിളിച്ചു പറയും. परमेश्वर के दास को मैं इस बात को कहना चाहता हूँ। പാസ്റ്റർ മനോജിനോട് ഞാൻ ഇന്ന് രാത്രി പ്രവചിക്കുന്നു. प्रभु की दास मनोज को मैं भविष्यवाणी करता हूँ। ഇന്നലെ വരെ കൈകാര്യം ചെയ്തിട്ടില്ലാത്ത ചില പുതിയ ഉത്തരവാദിത്തങ്ങൾ ദൈവം നിന്റെ കയ്യിൽ ഏൽപ്പിക്കാനായി പോകുകയാണ്. हाल आज तक जो काम ने आपने, जो जिम्मेदारी को आपने नहीं किया है, उस जिम्मेदारी को मैं आपका हाथ में सौंपना चाहता हूँ। നിന്നെ കൊണ്ട് പറ്റത്തില്ലെന്ന് എനിക്ക് നന്നായിട്ട് അറിഞ്ഞിട്ട് തന്നെയാണ് ഞാൻ നിന്നെ ഉത്തരവാദിത്തം ഏൽപ്പിക്കുന്നത്.
मैं ये जानता हूँ ये जिम्मेदारी तू नहीं कर सकते है, लेकिन उस बात को जानकर ये जिस जिम्मेदारी को मैं आपके हाथों में देना चाहता പക്ഷെ हूँ, നിന്നോട് പറയാൻ ഒറ്റ ദൂതേ എനിക്കുള്ളൂ. लेकिन आपको बोलने के लिए एक ही वचन है, മോശയോട് കൂടെ ഇരുന്നത് പോലെ ഞാൻ നിന്നോട് കൂടെ ഇരിക്കും. जैसे मैं मूसा के साथ रहा वैसा मैं भी तेरे साथ रहूंगा. ഇന്നലെ വരെ നിങ്ങൾ ഒറ്റയ്ക്കാണെങ്കിൽ ഇന്ന് രാത്രി കർത്താവ് എന്നെ കേൾക്കുന്നവരോട് പറയുകയാണ്, കർത്താവിന്റെ സാന്നിധ്യത്തോടു കൂടെ ഇന്ന് മുതൽ നിങ്ങൾ നടക്കാൻ പോവുകയാണ്. हो सकता है अभी तक आपकी जिंदगी में आप अकेला थे, लेकिन परमेश्वर का वचन ये याद दिलाता है, आज से लेकर मैं तुम्हारे साथ रहूंगा. യോർദാന്റെ മധ്യത്തിൽ വന്നിട്ട് ദൈവം പറഞ്ഞു, ഈ യോർദാൻ അക്കരെ കടക്കാൻ ഈ ജനത്തോട് പറയുക. जैसे यरदन नदी के बीच में आकर परमेश्वर कहता ही लोगों से बोल, हालेलुया, उस पार जाने के लिए कह. പലരും ഈ യോർദാൻ ഇന്ന് വരെ കടന്നിട്ടില്ല. कई लोगों ने यरदन को अभी तक पार नहीं किया है. ആർക്കും നീന്തി കടപ്പാൻ കഴിയാത്തതാണ് ഈ യോർദാൻ നദി. ഇത് കരകവിഞ്ഞൊഴുകുമ്പോൾ ये यरदन नदी है, कोई भी तह कर हालेलुया उस पार जा नहीं सकते हैं, क्योंकि पानी से इतना शक्तिशाली प्रभावशाली पानी से भरा हुआ है यरदन नदी. പക്ഷേ യോശുവയുടെ കൂട്ടത്തിൽ ഈ 14 ലക്ഷം പേരും, ഞാൻ ചരിത്രങ്ങളിലേക്ക് ഒന്നും പോകുന്നില്ല, യോശുവയുടെ കൂട്ടത്തിൽ ഈ 14 ലക്ഷം പേരും ഈ നദി അക്കരെ കടന്നു കനാൻ നാട്ടിൽ എത്തി. लेकिन मैं बोलना चाहता हूँ, यहोशू के साथ 14 लाख लोग परमेश्वर की अगुवाई से यरदन को पार कर कनान देश में पहुंच गए. പറഞ്ഞു നിർത്താൻ വേണ്ടി ഞാൻ പറയുകയാണ്, ഈ 14 ലക്ഷം അടിമകൾ യോർദാൻ കടന്ന് യോശുവയുടെ നേതൃത്വത്തിൽ ഇസ്രായേലിലെത്തി, കനാൻ നാട്ടിലെത്തി. ये 14 लाख लोग जो गुलामी थे, परमेश्वर की अगुवाई के कारण यहोशू और 14 लाख लोग यरदन नदी पार किया है. നമ്മളും ഇതുപോലെ മരുഭൂപ്രയാണത്തിലൂടെ കടന്നു പൊക്കൊണ്ടിരിക്കുകയാണ്. നമുക്കൊരു പ്രതീക്ഷയുണ്ട്, കർത്താവ് പറഞ്ഞ വാഗ്ദത്ത നാട്ടിൽ നമുക്ക് എത്തിച്ചേരണം. हम लोग भी हालेलुया इस मरुस्थल में होकर हम यात्रा कर रहा है, लेकिन परमेश्वर के वायदा को याद करो, परमेश्वर हमें उस पार पहुंचाएगा, उस देश में हमें पहुंचाएगा. യോർദാൻ നദി പോലെ ഒരു വലിയ പ്രശ്നം നിങ്ങൾ ഒരുപക്ഷെ ഇന്ന് അഭിമുഖീകരിച്ചുകൊണ്ടിരിക്കുകയായിരിക്കാം. हो सकता है यरदन नदी जैसा बहुत बड़ी एक समस्या का सामना आप कर रहे हो. ഒരുപക്ഷെ നിങ്ങളുടെ ശരീര രോഗമായിരിക്കാം നിങ്ങൾക്ക് മറികടക്കാൻ പറ്റാത്ത പ്രശ്നമായി നിങ്ങൾ ഒരുപക്ഷെ കാണുന്നത്. हो सकता है आपकी जीवन में जो ऐसा बीमारी है, यरदन नदी जैसा समस्या जैसा आपकी जीवन में है. മാനസാന്തരപ്പെടാത്ത, മദ്യപാനം നിർത്താത്ത, വലി നിർത്താത്ത ഒരു ഭർത്താവായിരിക്കാം ഒരുപക്ഷെ നിങ്ങളുടെ മുമ്പിലെ ഏറ്റവും വലിയ പ്രശ്നം. हो सकता है आपकी जीवन की बड़ी जो समस्या आपकी पति है, जो दारू पीने वाला या फिर और अभी तक मन ना फिराया वाला. हो सकता है आपकी पति आपकी जीवन के एक समस्या. സമാധാനമില്ലാത്ത ഒരു കുടുംബ ജീവിതമായിരിക്കാം ഒരുപക്ഷെ നിങ്ങളുടെ ഏറ്റവും വലിയ പ്രശ്നം. आपके जीवन का ये एक समस्या हो सकता है, आपकी जीवन में कोई शांति नहीं है. നിങ്ങൾ എത്ര കഷ്ടപ്പെട്ടിട്ടും ഒരു മാസം മുഴുവൻ അധ്വാനിച്ചിട്ടും മാസത്തിന്റെ അവസാനത്തിലേക്ക് വരുമ്പോൾ മിച്ചം പിടിക്കാനില്ലാത്തവരായി നേടുന്നതെല്ലാം നഷ്ടപ്പെട്ടു പോകുന്നതായിരിക്കാം ഒരുപക്ഷെ നിങ്ങൾക്ക് മറികടക്കാൻ പറ്റാത്ത പ്രശ്നം ഇന്ന് രാത്രി. आपकी समस्या ये सकता है पूरा महीना भर आपने काम किया है, लेकिन जो भी आमदनी आपको मिला है पूरे हाथ में कुछ भी नहीं रहता है, पैसा खत्म हो जाता है. यही समस्या आपके जीवन में हो सकता है. രണ്ട് കരങ്ങളും സ്വർഗത്തിലേക്ക് ഉയർത്തിയിട്ട് പറഞ്ഞേ, ഇന്ന് രാത്രി യേശു ക്രിസ്തുവിന്റെ നാമത്തിൽ ഈ യോർദാൻ നദിക്ക് സമാനമായി ഈ പ്രശ്നത്തെ ഞങ്ങൾ മറികടക്കാൻ പോവുകയാണ്. हाथों को उठाकर परमेश्वर के कहे, ये यरदन नदी जैसा समस्या को ये परमेश्वर के नाम से, यीशु के नाम से मैं पार करूंगा. എന്റെ പ്രശ്നത്തെ കർത്താവ് ഇന്ന് നിർത്തലാക്കുകയാണ്. मेरे समस्या को परमेश्वर आज समाप्त करेगा. എല്ലാവരും ഒന്ന് പറഞ്ഞേ, ഈ പ്രശ്നത്തെ ഞാൻ മറികടക്കും. सभी लोग बोले, ये सारे समस्या को मैं पार करूंगा. ഈ പോരാട്ടത്തെ ഞാൻ ജയിക്കും. ये समस्या के ऊपर मैं जय पाऊंगा. ഈ മാനസാന്തരമില്ലാത്ത ഭർത്താവിനെ കർത്താവ് തിരിച്ചു കൊണ്ടുവരും. ये मेरा पति जो है अभी तक गलत रास्ते पे है, उनको मैं मन फिराव की ओर लेकर आऊंगा. അസാധ്യ കാര്യങ്ങളെ കർത്താവ് ഇന്ന് രാത്രി എനിക്ക് സാധ്യമാക്കി തരും. असंभव कार्य को परमेश्वर आपकी जीवन में संभव करेगा. എല്ലാവരും ഒന്ന് പറഞ്ഞേ, യേശു ക്രിസ്തുവിൻ നാമത്തിൽ. सभी लोग बोले, यीशु मसीह के नाम से അസാധാരണ കാര്യങ്ങൾ എന്റെ മുമ്പിൽ സാധ്യമാകുവാൻ പോവുകയാണ്. असंभव को संभव करने वाला परमेश्वर आज आपके जीवन में कार्य करेगा. എന്റെ വാക്കുകളെ ഞാൻ അവസാനിപ്പിക്കട്ടെ. എങ്ങനെയാ ഇവർ യോർദാൻ കടന്നതെന്ന് എനിക്കറിയാം. मैं अपनी बात को समाप्त करना चाहता हूं, लेकिन हमें ये जानना है कैसे ये लोग यरदन नदी को पार किया है.
പെട്ടകം ചുമക്കുന്ന ന്യായപ്രമാണം ചുമക്കുന്ന പുരോഹിതന്മാർ ജനത്തിന്റെ മുമ്പ് നടന്നു, അവരുടെ പുറകെ 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 ജനം നടന്നു. यरदन नदी वैसे ये लोगों ने पार किया है, वाचा का संदूक उठाने वाले लोगों के पीछे पीछे ये सारे लोग चलते चलते गया. ഒരു ഹീറോ അല്ല അവരുടെ മുമ്പിൽ പോയത്. उनके सामने बहुत बड़ा एक हीरो नहीं था. അവർ പിടിച്ചോണ്ട് പോയത് ഈ വചനത്തെ. उन लोग जो पकड़ा गया है वो परमेश्वर का वचन, वाचा का संदूक. ഇന്ന് രാത്രി എന്റെ പ്രസംഗമല്ല നിങ്ങളെ സ്പർശിക്കുന്നത്. आज रात मेरा प्रचारक या फिर मेरा वचन नहीं है आपको स्पर्श करता है. നിങ്ങളുടെ പക്കൽ പരിശുദ്ധാത്മാവ് നൽകപ്പെട്ടിരിക്കുന്ന ഈ വചനമാണ്. आपके जीवन में पवित्र आत्मा ने दिया हुआ परमेश्वर का वचन है. ഇന്ന് രാത്രി ഈ വചനത്തിന്റെ അകത്ത് നിങ്ങൾക്കുള്ള ജീവൻ കിടപ്പുണ്ട്. आज रात पर में आपकी जो कुछ आपका जरूरत है वो सारी बात इस परमेश्वर के वचन के अंदर है. ഈ വചനത്തിൽ നിങ്ങൾക്കുള്ള സൗഖ്യമുണ്ട്. ये परमेश्वर का वचन के अंदर आपकी चंगाई है. ഈ വചനത്തിന് നിങ്ങളെ അക്കരെ കടത്താൻ പറ്റും. इस वचन को वो परमेश्वर के उस पार करा सकता है. കണ്ണുകൾ അടച്ച് നാം ഒരു നിമിഷം പ്രാർത്ഥിക്കാനായി आंखों को बंद कर आइए हम प्रार्थना करने जा रहा है. ആരാ നിങ്ങളോട് പറഞ്ഞത് ഈ പ്രശ്നത്തെ മറികടക്കാൻ പറ്റത്തില്ലെന്ന്? किसने आपको बोला है ये समस्या आप पार नहीं कर सकते हो? ഏത് പിശാചാ പറഞ്ഞത് നീ അക്കരെ എത്തത്തില്ലെന്ന്? कौन से शैतान ने आपको ये बोला है तू उस पार नहीं जाएगा? മനുഷ്യൻ പറഞ്ഞതിനെ എല്ലാം മറന്നേക്ക്. जो कोई इंसान ने बोला है भूल जाओ. കൂട്ടുകാരി പറഞ്ഞതിനെ എല്ലാം മറക്ക്. जो दोस्तों ने जो कुछ बोला है आपकी जीवन में वो सारी बात भूल जाओ. മന്ത്രവാദി പറഞ്ഞതെല്ലാം അങ്ങോട്ട് മറക്ക്. जो जादू टोना करने वाला जो कुछ बोला है सब कुछ भूल जाओ. ഇന്ന് രാത്രി എന്നെ കേൾക്കുന്ന ചില മാതാക്കൾ മക്കളുടെ ചില മുറിപ്പെടുത്തുന്ന വാക്കുകളിൽ ഇന്നും സങ്കടപ്പെട്ട് കഴിയുന്നവരാണ്. मुझे सुनने वाला कई ऐसा माता पिता है बच्चों की कहने वाले बातों के ऊपर बहुत उनका दिल टूट चुके हैं. ऐसा कई लोग मुझे सुन रहा है. ആവശ്യം വന്നാൽ എന്റെ അടുക്കലേക്ക് വരരുതെന്ന് അവർ പറഞ്ഞിട്ടുണ്ട്. वे लोगों ने इसे बोला अगर कोई भी जरूरत पड़ने से मेरे पास ना आना. അങ്ങനെയുള്ള മാതാക്കളോട് കർത്താവ് പറയുകയാണ്, ഞാൻ നിന്നോട് കൂടെ ഇരിക്കും. ऐसे वाले माता पिता से परमेश्वर के आत्मा कहता है मैं तेरे साथ हूँ. ഇന്ന് രാത്രി ചിലരുടെ കരങ്ങൾ പരിശുദ്ധാത്മാ പിടിക്കുക. आज रात परमेश्वर की आत्मा कई लोगों को हाथ को पकड़ता है. നിങ്ങളിൽ ചിലരുടെ കരങ്ങളെ പരിശുദ്ധാത്മാ പിടിക്കുന്നു. എനിക്കത് വ്യക്തമായിട്ട് കാണാനായിട്ട് കഴിയുന്നുണ്ട്. ചിലരുടെ കരങ്ങളെ ഇന്ന് പരിശുദ്ധാത്മാവ് തൊടുകയാണ്. आप लोग के हाथों को परमेश्वर की आत्मा स्पर्श कर रहा है, पकड़ रहा है. എന്നിട്ട് ഒരു അപ്പൻ മകന്റെ കൈ പിടിക്കുന്നത് പോലെ നിങ്ങളോട് പറയുക, ഇവിടെ നിൽക്കണ്ട, പോരെ, ഞാൻ നിന്നെ അക്കരെ കടത്താം. जैसे एक बाप अपने बेटे के हाथ पकड़ता है उसी प्रकार परमेश्वर कहता है यहाँ पर मत रहो, मैं तुझे उस पार पहुंचा दूंगा. ഇനി മുന്നോട്ട് പോകാൻ പ്രതീക്ഷയില്ല കർത്താവെ, എന്നെ കൊണ്ട് വയ്യെന്ന് പറയുന്നവരോട് കർത്താവ് പറയാ, തീർന്നില്ല, ഇനി നിനക്ക് പോകാൻ ഒരു യാത്ര മുമ്പിലുണ്ട്. जैसे उन लोगों के लिए परमेश्वर की आत्मा कहता है आपके जीवन में कोई उम्मीद नहीं है आगे जाने का, आप ये सोचता है सब कुछ समाप्त हो गया है, लेकिन परमेश्वर कहता है मैं तुझे हाथ पकड़ कर चलाऊंगा. യോർദാന്റെ മുമ്പിൽ വരുമ്പോൾ നിന്നെ നിർത്തിക്കളയുന്നതല്ല ദൈവത്തിന്റെ വാഗ്ദത്തം. നിന്നോട് പറഞ്ഞ സ്ഥാനം വരെ നിന്നെ കൊണ്ടുപോകുന്നതാണ് ഈ വാഗ്ദത്തം. आपके जीवन में परमेश्वर का वायदा ये नहीं है यरदन नदी तक किनारे तक आने से रुकने वाला वायदा नहीं है, लेकिन परमेश्वर का वायदा ये है जहां परमेश्वर ने आपको वायदा किया है उस देश तक परमेश्वर आपको पहुंचा देगा. മതി എന്ന് പറഞ്ഞവരോട് കർത്താവ് പറയാണ്, മതി എന്ന് പറയരുത്. നമ്മൾ ചിലത് തുടക്കം കുറിക്കാൻ പോവുകയാണ്, ചില പുതിയ കാര്യങ്ങൾ. ऐसे लोगों को परमेश्वर की आत्मा कहता है आपने अभी तक बोला बस हो गया है, अभी आगे नहीं जाना है. ऐसे वाले लोगों से परमेश्वर के आत्मा कहता है नहीं, यहाँ से आपका शुरुआत है. കർത്താവ് എന്നെ കാണിക്കുന്നു, ചില പുതിയ ബിസിനസ്സുകൾ ചിലരുടെ ജീവിതത്തിൽ ആരംഭിക്കുന്നതായിട്ട് കർത്താവ് എന്നെ കാണിക്കുകയാണ്. ചില പുതിയ ബിസിനസ് സംരംഭങ്ങൾ കർത്താവ് തുടങ്ങാൻ പോവുകയാണ്. परमेश्वर की आत्मा मुझे दिखा रहा है कई लोगों के जीवन में परमेश्वर एक नया बिजनेस, नया काम शुरू करने जा रहा है. നിങ്ങളിൽ ചിലർ പരിശുദ്ധാത്മാവിന്റെ ഒരു പുതിയ ദർശനം, ദൈവദൂതന്മാരുടെ ദർശനം നിങ്ങൾ ചിലർക്ക് കർത്താവ് നൽകുവാൻ പോവുകയാണ്. आप लोगों में से कईयों को परमेश्वर एक नया पवित्र आत्मा के एक नया दर्शन देना चाहता है. ഇന്ന് രാത്രി കണ്ണുകൾ അടച്ച് ഒരു നിമിഷം നാം ദൈവത്തോട് പ്രാർത്ഥിക്കാം. എന്റെ വാക്കുകൾ ഞാൻ അവസാനിപ്പിക്കുകയാണ്. ഒരു നിമിഷം एक और बार फिर से अपनी आंखों को बंद कर हालेलुया हम परमेश्वर से दुआ करें. നിനക്ക് കഴിവില്ലെന്ന് ദൈവത്തിന് അറിയാം.
परमेश्वर ये जानता है आपका जीवन में कोई खासियत कोई खूबी नहीं നിന്റെ है। കഴിവും നിന്റെ കഴിവുകേടും മറ്റാരറിയുന്നതിനേക്കാൾ എനിക്ക് നല്ലോണം അറിയാം. കർത്താവ് आपकी പറയുക, खासियत आपकी कमजोरी बाकी दूसरे लोग जानने से पहले मैं अच्छी तरह से समझ सकता हूँ। നിന്നെ സഹായിക്കാമെന്ന് പറഞ്ഞവരിൽ നീ ആശ്രയിച്ചു മടുത്തല്ലേ? आप जो जिस लोगों के ऊपर भरोसा रखा है लेकिन उसने कुछ नहीं किया, लेकिन हालेलुया हम उन लोगों के ऊपर भरोसा रखकर हम थक चुके हैं। പല ഡോക്ടർമാരുടെ അടുത്ത് പോയി മടുത്തല്ലേ? कई डॉक्टरों के पास जाकर हम थक चुके हैं। കർത്താവ് പറയാണ്, നിന്റെ ശുശ്രൂഷ, നിന്റെ ജീവിതം, നിന്റെ ഭാവി ഇവിടെ കൊണ്ട് തീർന്നിട്ടില്ല. परमेश्वर की आत्मा कहता है तेरा काम, तेरा जिंदगी, तेरा भविष्य हम समाप्त नहीं हुआ है। ഞാൻ നിന്നെ ഒരു നാളും കൈവിടുന്ന ദൈവമല്ല. मैं तुझे कभी न छोड़ूंगा। മോശയോടുകൂടി ഇരുന്നതുപോലെ നിന്നോടുകൂടെയും ഞാൻ ഇരിക്കുകയാണ്. जैसे मूसा के साथ रहा वैसा मैं भी तेरे साथ संग रहूंगा। എല്ലാവരും കണ്ണുകൾ അടച്ച് നാം ഒരു നിമിഷം കർത്താവിനോട് ഒരുമിച്ച് പ്രാർത്ഥിക്കാം. सभी लोग कुछ समय प्रार्थना में जाएंगे, अपने आंखों को बंद करें। ഞാൻ വിശ്വസിക്കുന്ന ഇന്ന് രാത്രിയിലെ ഈ മീറ്റിംഗിൽ പരിശുദ്ധാത്മാവ് നിങ്ങളുടെ ഹൃദയത്തോട് വ്യക്തമായി സംസാരിക്കും. मैं विश्वास करता हूँ आज की इस रात की मीटिंग में परमेश्वर की आत्मा ने बहुत अच्छी रीति से आपसे बोला, बातचीत किया। നിങ്ങൾ ഒറ്റയ്ക്കല്ലെന്ന് കർത്താവ് വീണ്ടും വീണ്ടും പറയും. बार बार परमेश्वर की आत्मा ये बताता है आप अकेला नहीं है, നിന്റെ കൂടെ ഞാനുണ്ട്. मैं तेरे साथ हूँ। ഉയരത്തേക്ക് ഒന്ന് കണ്ണുകൾ ഉയർത്തിക്കുക. നിനക്കെന്നെ और ऊंचे हालिया ऊंचे ऊंचे से हाथों को उठा कर दे, हाथ को उठा कर देख मैं दिखाई देता है कि नहीं। കർത്താവ് നിങ്ങളോട് പറയാണ്, परमेश्वर कहता है, വളരെ പറയും. परमेश्वर आत्मा कहता है आगे और जाओ। കർത്താവിന്റെ എങ്ങനെ പോകും? ഇത് കരയൊഴുക്കാണ്. ഈ നദി കടക്കാൻ എനിക്ക് പറ്റില്ല. लेकिन हम ये सोच परमेश्वर ये नदी तो बहुत बड़ा नदी है, लेकिन कैसे नदी में पार करूंगा। പേടിക്കണ്ട, എന്റെ വചനം നിന്നോടുകൂടെ പോരും. എന്റെ വചനം है ഇന്ന് വരെ നീ പോയിട്ടില്ലാത്ത വഴികളിലൂടെ കർത്താവ് ഇനി മുതൽ നിന്നെ നടത്താൻ പോവുകയാണ്. आज तक जिस रास्ते से जिस मार्ग में से होकर आपने नहीं चला, लेकिन परमेश्वर उसी रास्ते से लेके चलना चाहता है। ചില വ്യക്തികൾ പുതിയ സംരംഭങ്ങൾക്ക് ആരംഭം കുറിക്കാൻ പോവുകയാണ് ഈ മാസങ്ങളിൽ. कई ऐसे लोग नए कार्य को, नए कामों को शुरू करना जा रहा है। മുടങ്ങിക്കിടക്കുന്ന ചില പണികൾ കർത്താവ് ഇന്ന് രാത്രി മുതൽ ആരംഭിക്കാൻ പോവുകയാണ് ചിലരുടെ ജീവിതത്തിൽ. जो कार्य आपके जीवन में बंद पड़ा है, लेकिन आज से परमेश्वर एक नया कार्य को आज से शुरू करना जा रहा है। ചിലരുടെ രോഗങ്ങൾ പ്രാർത്ഥനാ മുറിയിൽ വെച്ച് തന്നെ ദൈവ സൗഖ്യമാക്കുവാൻ പോവുകയാണ്. कई लोग का बीमारी अपने प्रार्थना के कमरे के अंदर ही परमेश्वर ठीक करेगा। ചിലർ പുതിയ ചില പ്രവർത്തനങ്ങൾ, ശുശ്രൂഷയുമായി ബന്ധപ്പെട്ട ചില പുതിയ പ്രവർത്തന മേഖലകളിലേക്ക് അവരുടെ പ്രവർത്തനം വിശാലമാവുകയാണെന്ന് കർത്താവിനെ കാണിക്കുന്നുണ്ട്. कई ऐसे लोगों को अपने कामों को और उनका सीमा और आगे बढ़ेगा और विशाल रूप से उनका कार्य आगे बढ़ते जाएगा। കണ്ണുകളുടെ അല്പസമയം ദൈവത്തോടൊന്ന് പ്രാർത്ഥിച്ച്, തുറന്ന് ഹൃദയം തുറന്ന് പ്രാർത്ഥിച്ച്, आंखों को बंद कर परमेश्वर से आप दुआ करें। പുതിയ ഭാഷകൾ, കർത്താവിനോട് സംസാരിക്കുന്ന ഭാഷകളുടെ വരദാനം ലഭിച്ചിട്ടുള്ള മക്കൾ ആ ഭാഷയിൽ കർത്താവിനെ സ്തുതിക്കാം അല്പസമയം. हालेलुया, जिसको हालेलुया परमेश्वर के अन्य भाषा बोलने का वरदान है, हालेलुया अन्य भाषा में परमेश्वर को धन्यवाद करे, उससे प्रार्थना करे। ചിലർ ഉറക്കെ ഹല്ലേലൂയ ഹല്ലേലൂയ എന്ന് ഉറക്കെ കർത്താവിനോട് ഉറക്കെ ഹൃദയത്തിന്റെ ആഴത്തിൽ പറഞ്ഞ ഹല്ലേലൂയ, കർത്താവേ ഐ ജസ്റ്റ് വാണ്ട് ടു വർഷിപ്പ് യു ഗോഡ്. हालेलुया, ऐसे कैसे लोग कई लोग ऐसे ऊंचे शब्द से परमेश्वर से कहे हालेलुया, हृदय खोलकर परमेश्वर को बोले हालेलुया, धन्यवाद करे हालेलुया। വിശുദ്ധ കരങ്ങൾ ഉയർത്തിയിട്ട് പറഞ്ഞ കർത്താവേ എന്റെ കരങ്ങളെ സ്പർശിക്കണമേ. आपके पवित्र हाथों को उठा कर कहे परमेश्वर मेरे हाथों को स्पर्श कर। ഞങ്ങൾ ഒരുമിച്ച് കർത്താവേ, ഒരുമിച്ച് സന്തോഷ് പാസ്റ്റർ മടിയനും ഞങ്ങൾ ഒരുമിച്ച് ഇന്ന് ശുശ്രൂഷിച്ചതുകൊണ്ട് ഞങ്ങൾ ഒരുമിച്ച് ജനത്തെ പരിശുദ്ധാത്മാവിന്റെ നാമത്തിൽ അനുഗ്രഹിക്കുന്നു. हालेलुया हालेलुया, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। तेरे सामर्थ को उतरना नहीं पाए, तेरे सामर्थ को कार्य को हो नहीं पाए प्रभु जी। हालेलुया, अधुरबरा दिगनग दीदल भविष्यवार गजा उड़गल शंद गड़ा रग जग रग जम। यीशु के नाम से, यीशु के नाम से, यीशु के नाम से असंभव को संभव करने वाला परमेश्वर, चंगाई को देने वाला परमेश्वर, तेरे नाम की स्तुति हो परमेश्वर। हालेलुया, महिमा तेरी हो प्रभु जी। आमेन आमेन आमेन। द माइटी वन
यीशु के सामर्थ के नाम से हालेलुया हालेलुया ആമേൻ 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 ക്യാൻസർ പേഷ്യൻസ് ആയിട്ടുള്ളവർ പറഞ്ഞു യേശു ക്രിസ്തുവിന്റെ നാമത്തിൽ എന്റെ ശരീരത്തിലെ രോഗങ്ങൾ കർത്താവ് എടുത്തു മാറ്റുന്നതായിട്ട് ഞാൻ വിശ്വസിക്കുന്നു. ऐसे कोई कैंसर की बीमारी आपके जीवन में ऐसे व्यक्ति बोले मेरे जीवन की सारी बीमारी परमेश्वर उठाकर फेंक रहा है. ആർത്രൈറ്റിസിന്റെ രോഗമുള്ളവർ പറഞ്ഞു യേശു ക്രിസ്തുവിന്റെ നാമത്തിൽ എന്റെ ശരീരത്തിൽ കർത്താവ് അതിനെ എടുത്തു മാറ്റുകയാണ്. आर्थराइटिस की बीमारी होने वाले लोग हालेलुया उनके लिए वे कहता है उनके जीवन से उनके शरीर से इस बीमारी को मैं दूर करता हूँ. യേശു ക്രിസ്തുവിന്റെ നാമത്തിൽ കുടുംബത്തിലെ ബന്ധനങ്ങളെ കർത്താവ് തകർക്കുകയാണ്. यीशु के नाम से हालेलुया आपके परिवार की बंधन को मैं तोड़ डालता हूँ. എല്ലാവരും ഒരുമിച്ച് പറഞ്ഞേ പിതാവിന്റെയും പുത്രന്റെയും പരിശുദ്ധാത്മാവിന്റെ നാമത്തിൽ I believe a miracle. हालेलुया सभी लोग एक साथ मिलकर बोले पिता पुत्र पवित्र आत्मा के नाम से मैं उस चमत्कार को अपने जीवन में हालेलुया घोषणा करता हूँ. യേശുവിന്റെ നാമത്തിൽ ആരോ പറയുന്നു എന്റെ മുട്ടിന് വേദനയുണ്ട്. യേശു ക്രിസ്തുവിന്റെ നാമത്തിൽ ആ മുട്ടിന്റെ വേദനയുള്ള ഭാഗത്തെ കൈവച്ചിട്ട് പറ യേശു ക്രിസ്തുവിന്റെ നാമത്തിൽ എന്റെ വേദനയെ യേശു ചുമന്ന് മാറ്റിയിരിക്കുക. जिस किसी ने बोला है अपने घुटनों पर दर्द है आप अपने घुटनों पर हाथ रखकर ये कहे यीशु के नाम से चंगाई हो जाए. I receive a miracle. हालेलुया मैं अपनी चमत्कार को स्वीकार करता हूँ. I release God's miracle upon you. हालेलुया मैं परमेश्वर की चंगाई को आपके जीवन में रिलीज करता हूँ. I pronounce God's miracle upon you. मैं परमेश्वर की चंगाई को आपके जीवन में घोषणा करता हूँ. I declare God's blessing upon your finances. मैं परमेश्वर की आशीष को चंगाई को आपके जीवन में घोषणा करता हूँ. യേശുവിന്റെ നാമത്തിൽ സംഭവിക്കട്ടെ. यीशु के नाम से ऐसे हो जाए. കർത്താവ് ഞങ്ങളുടെ പ്രാർത്ഥന കേട്ടതിനായി സ്തോത്രം. परमेश्वर पिता तूने हमारा प्रार्थना सुना धन्यवाद. യേശുവിന്റെ നാമത്തിൽ തന്നെ यीशु के नाम से मांगता हूँ. ആമേൻ आमेन കർത്താവ് ഞാൻ പറഞ്ഞതുപോലെ ചിലരിൽ പുതിയതൊന്ന് കർത്താവ് ഈ മാസങ്ങളിൽ തന്നെ ചെയ്തു തുടങ്ങാൻ പോവുകയാണ്. जैसे मैंने बोला है परमेश्वर ने अगुवाई दिया है हालेलुया परमेश्वर आपके जीवन में एक नया कार्य हालेलुया अभी से शुरू करना जा रहा है. വ്യക്തമായിട്ട് കർത്താവ് പറയുന്നു ഇതുവരെ നിങ്ങൾ ചില അത്ഭുതങ്ങൾ ചില ദൈവപ്രവൃത്തികൾ കേട്ടിട്ടേ ഉള്ളൂ പക്ഷേ അത് നിങ്ങൾ ചെയ്തു തുടങ്ങാനായിട്ട് പോവുകയാണ്. परमेश्वर की आत्मा कहता है अभी तक आपने परमेश्वर की चंगाई को अभी तक आपने देखा है लेकिन आज से आप करेगा और अनुभव करेगा. കർത്താവ് പറയുന്നു ഇതുവരെ നടക്കത്തില്ലെന്ന് പറഞ്ഞ ചില വിഷയങ്ങളുടെ മേൽ കർത്താവ് നിങ്ങളെ അക്കരെ കടത്താനായിട്ട് പോവുകയാണ്. परमेश्वर की आत्मा कहता है अभी तक आपने सोचा ये काम नहीं हो सकता है लेकिन परमेश्वर कहता है मैं ये काम आपके लिए करूंगा नदी का उस पार करा दूंगा. യേശുവിന്റെ നാമത്തിൽ ഇന്ന് രാത്രി മുതൽ സംഭവിക്കും. यीशु के नाम से ये सारी बात आपके जीवन में हो जाए. Amen. 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 God bless you. God bless you. God bless you. കർത്താവ് എനിക്ക് സമയം നൽകി തന്ന കർത്താവിന്റെ ദാസൻ കുടുംബത്തിന്റെ സഭയ്ക്ക് വന്ദനം പറയുന്നു. എനിക്ക് വേണ്ടി വളരെ കഷ്ടപ്പെട്ട് സന്തോഷ് ഫാസ്റ്റ് വളരെ ബുദ്ധിമുട്ടിയിട്ടുണ്ടെന്ന് എനിക്കറിയാം. പ്രത്യേകിച്ച് സ്പീഡിൽ ഒരു കാര്യം പറയുമ്പോൾ അത് ട്രാൻസ്ലേറ്റ് ചെയ്യാൻ വളരെ ബുദ്ധിമുട്ടാണ്. ബട്ട് സ്റ്റിൽ ഹി ഹാഡ് സ്ട്രഗിൾഡ് എ ലോട്ട് ബട്ട് ഹി കുഡ് ഡു ദ ബെസ്റ്റ്. യേശുവിന്റെ നാമത്തിൽ കർത്താവിന്റെ ദാസനെ അനുഗ്രഹിക്കുന്നു. സംബന്ധിക്കുന്ന എല്ലാ മക്കൾക്കും ഒരിക്കൽ കൂടെ എന്റെ വന്ദനം പറയുന്നു. ഒരു വാക്കുകൾ അവസാനം परमेश्वर के नाम की स्तुति हो. मुझे अभी तक ये समय दिया है प्रभु के दास को मैं धन्यवाद देना चाहता हूँ. अनुवाद करने के लिए प्रभु के दास भी सहायता किया. मुझे सुनने वाला सभी को मैं दिल की गहराई से धन्यवाद करना चाहता हूँ. God bless you all. परमेश्वर आप सबों को आशीष दे. Over to Pastor Manoj. Over to Pastor Manoj. आइए हम परमेश्वर के हाथ में हमें समर्पण करें. जैसा आज का वचन हमारे पास आया है परमेश्वर हमें नया बनाने वाला परमेश्वर है. നമ്മെ പുതുതാക്കി തീർക്കുന്നതായ ദൈവകരങ്ങളിലേക്ക് നമ്മെ ഇന്ന് രാത്രികാലം സമർപ്പിച്ചാട്ടെ. ഹല്ലേലൂയ. കർത്താവിനോട് പറഞ്ഞാട്ടെ കർത്താവേ ഇന്ന് രാത്രികാലം എന്നെ ഒന്ന് തൊടണമേ എന്നെ ഒന്ന് സൗഖ്യമാക്കണമേ. परमेश्वर से बोले आज का रात मुझे छू ले परमेश्वर आज का रात हालेलुया. मेरे परिस्थिति आपको पता है परमेश्वर. मेरे बच्चों का परिस्थिति आपको पता है परमेश्वर. मैं सबको आपका हाथ में समर्पण करते हैं प्रभु जी. हालेलुया. मुझे छू ले. सभी अगर घुटने टेक कर प्रार्थना करना है तो घुटने टेक कर प्रार्थना कर दीजिए. खड़े होकर प्रार्थना करना है तो कृपया खड़े होकर
प्रार्थना कर दीजिए, क्योंकि परमेश्वर अभी आपका जीवन में कार्य करने जा रहा है. हालेलुया. നിങ്ങൾക്ക് മുട്ടുമേലിരുന്ന് പ്രാർത്ഥിക്കാൻ കഴിയുമെങ്കിൽ കുറച്ചു നേരം മുട്ടുമേലിരുന്ന് പ്രാർത്ഥിച്ചാട്ട്, ഹല്ലേലൂയ, നിന്നുകൊണ്ട് പ്രാർത്ഥിക്കണമെങ്കിൽ നിന്നുകൊണ്ട് പ്രാർത്ഥിച്ചാട്ട് ഇന്ന് രാത്രികാലം ദൈവം വലിയവ ചെയ്യുവാൻ പോകുന്നു. हालेलुया. सच में परमेश्वर आपको नया बना रहे. जैसा वचन आपको आपने सुना है, परमेश्वर आपको नया बना रहा है. आपका जीवित परिस्थिति में आपको परमेश्वर नया बना रहे. शारीरिक जीवन में परमेश्वर आपको नया बना रहा है. आत्मिक जीवन में परमेश्वर आपको नया बना रहा है. परमेश्वर से बोले, अभी अभी जहाँ भी मैं बैठ रहे हो उधर ही मुझे छूने परमेश्वर. ശാരീരികമായി മാനസികമായി ദൈവം നമ്മെ ഹല്ലേലൂയ പുതുതാക്കി തീർക്കുന്നു. ഓ, സകലവും പുതുതാക്കുന്നതായ ദൈവം സബ്കുച്ച് നയാ ബനാനെ വാല परमेश्वर. हालेलुया. ओ स्वर्गीय कुमारे, ओ स्वर्गीय कुशवने, हालेलुया. ओ कुशवन के हाथ में, हालेलुया, ओ स्वर्गीय कुमार के हाथ में हमें समर्पण करें. सभी अपना दोनों हाथ उठाकर छूले प्रभु जी. मेरी जान को, मेरी रूह को, मेरे बदन को छू. मेरी जान को, मेरी रूह को, मेरे बदन को छू. मुझे छू. परमेश्वर को बस आप लोग बीमार चल के मिट्टी को कुम्हार जैसे हाथों से अपनी संवारे. मिट्टी को कुम्हार जैसे हाथों से अपनी संवारे. यूं ही कलामे खुदावन तूने हमें और निखारे. भर मुझे भर खुदारू, मुझे भर. खलसिया मिलकर बोले, भर हमें भर खुदारू, मुझे भर. छू, मुझे छू खुदारू, मुझे छू. छू, मुझे छू सब मिलकर बोले, खुदारू. परमेश्वर से रिक्वेस्ट करें, छूले प्रभु जी. हालेलुया होसना. ओ हालेलुया होसना. ओ हालेलुया होसना. हालेलुया होसना. हालेलुया होसना. हालेलुया होसना. हालेलुया. होसना. हालेलुया होसना. जब हम प्रार्थना के साथ बैठेंगे
हमारे सारे विषयों के लिए पास्टर संतोष मामन जो है अभी प्रार्थना कर आशीर्वाद का शब्द बोलेंगे। आइए हम प्रार्थना करें। आइए हम प्रार्थना करें। प्रेमी दयालु पिता परमेश्वर, प्रभु जी हम आपका धन्यवाद करते हैं। प्रभु जी हालेलुया, इस पवित्र दिन के शाम के वक्त प्रभु जी ज़ूम प्लेटफॉर्म में प्रभु जी हमें इकट्ठा होने के लिए खुदावंद तूने सहायता किया परमेश्वर। प्रभु जी हालेलुया, जितना लोगों को आज का मौका नहीं मिला, लेकिन जितना लोग हमसे भी कितने अच्छे श्रेष्ठ लोग दुनिया छोड़ के चला गया, लेकिन खुदावंद प्रभु जी हमें आज भी जिंदा और जीवित रखा। तेरी उपस्थिति में बैठकर हे अब्बा हे पिता करके पुकारने के लिए प्रभु जी हमारे जीवन में एक और बार मौका दिया परमेश्वर। हम आपका धन्यवाद करते हैं। शुरू से लेकर अंत तक खुदावंद तेरी उपस्थिति हमारे बीच में रहा। तेरी आत्मा ने हमें बोला और बातचीत किया परमेश्वर। गीतों के जरिए तेरी स्तुति आराधना करने के लिए तेरे दास का तूने अभिषेक किया। धन्यवाद। से बढ़कर प्रभु जी हालेलुया परमेश्वर की दास प्रभु जी हालेलुया पास्टर बिनु देवसिया को हमारे बीच में तूने इस्तेमाल किया है। हालेलुया हालेलुया खुदावंद प्रभु जी हालेलुया, जितनों ने वचन को ग्रहण किया परमेश्वर, उनके जीवन में 30 गुना 60 गुना 100 गुना फल को तू देना परमेश्वर। हालेलुया, जैसे तू मूसा के साथ रहा, वैसे परमेश्वर तू हमारे साथ साथ संग है, हमारे साथ सदैव सर्वदा रहने वाला परमेश्वर। हमारे जीवन की समस्या में, हमारे जीवन की परेशानी में, हमारे जीवन के संकट के समय, महामारी के बीच में प्रभु जी तो हमारे साथ है प्रभु। इसलिए हम आपका धन्यवाद करते परमेश्वर, जितनों ने प्रभु जी तेरा वचन को आज ग्रहण किया है, तेरे वचन को प्रभु जी हालेलुया और प्रभु हालेलुया सुना है, स्वीकार किया है, सभी को खुदावंद तू बहुत आज से आशीष देना प्रभु जी हालेलुया। जिसने चंगाई को प्राप्त किया है वो हालेलुया वो दूसरों को फिर प्रभु जी हालेलुया दूसरों के बीच में गवाह बन सके प्रभु जी, ताकि तेरा नाम और भी लोगों के बीच में फैला सके प्रभु जी हालेलुया। प्रभु जी तमाम लोगों को खुदावंद तेरे हाथों में देते हैं, सभी को ऊपर तेरा आशीष रहा। धन्यवाद करते हैं परमेश्वर प्रभु जी हालेलुया। प्रभु की दास पास्टर मनोज गब्रियल को हालेलुया एल शदाई एजी कलीसिया को खुदावंद तेरे हाथों में समर्पित करते हैं। ये कलीसिया प्रभु जी कईयों का जीवन में आशीष का कारण बनने पाए। प्रभु की दास को तूने अधिक इस्तेमाल करना प्रभु जी, कलीसिया का सीमा बढ़ने पाए परमेश्वर। कईयों के जीवन में हालेलुया आशीष का कारण बनने के लिए ये अंतिम समय में परमेश्वर कई आत्मा को बचाने के लिए तेरे दास को तूने अभिषेक किया है। हम आपका धन्यवाद करते हैं। एक और बार फिर से खुदावंद प्रभु जी प्रभु के दास को तूने इस्तेमाल किया है, उनके लिए हम दुआ करते हैं, उनके परिवार के लिए जैसे उसने बताया गया परमेश्वर बीते 10 साल से बंगाल में रहकर प्रभु की सेवा कर रहा है। खुदावंद तूने बहुत आज से इस्तेमाल कर प्रभु जी हालेलुया, कईयों के लिए आशीष का कारण बनने के लिए तू सहायता कर। तेरा जीवित वचन प्रभु जी कईयों का जीवन के तक पहुंचाने के लिए, कई ऐसा भाषा बोलने के बीच में कार्य को करने के लिए तूने प्रभु जी मेरे दास को इस्तेमाल कर रहा है। इसलिए हम आपका धन्यवाद करते हैं। उनकी कलीसिया को, उनके परिवार को तेरे हाथों में सौंपता हूं परमेश्वर। तो बहुतों के लिए आशीष का कारण बनने के लिए तू सहायता मदद कर परमेश्वर। जिस प्रभु की दास ने गीतों में अगुवाई किया है उनको, उनके परिवार को याद करते हैं, उनको भी तू सहायता मदद करना परमेश्वर। जितना लोग प्रभु जिस मीटिंग में शामिल हुआ है परमेश्वर, प्रभु तूने देखा है परमेश्वर, तू उनके स्वर्ग को, तू अपने स्वर्ग भंडार खोलकर प्रभु जी उनका जीवन में बहुत आशीष को देना प्रभु जी। एक और बार फिर से प्रभु जिस मीटिंग का प्रभु जी शुरू से लेकर अंत तक तेरे उपस्थिति बने रहा प्रभु, हम आपका धन्यवाद करते हैं। आगे भी प्रभु जी तेरी उपस्थिति को हम चाहते हैं। सारी आदर महिमा मान सम्मान इज्जत गौरव को दाम तुझे देते हैं। प्रार्थना विनतियों को सुना धन्यवाद प्रभु यीशु के नाम से मांगते हैं, सुन और दया से ग्रहण कर पिता, आमीन। अब पिता परमेश्वर का प्रेम, प्रभु यीशु मसीह का अनुग्रह, पवित्र आत्मा की शांति और सहभागिता हमारे के साथ, जो परमेश्वर का वचन बताए हुआ परमेश्वर के दास के साथ, ये जी एल शदाई कलीसिया के साथ, हम सब के साथ, जितनों ने वचन सुना है सबके साथ प्रभु यीशु तेरे दूधी आगमन तक हमेशा के लिए होती रहे, आमीन। हालेलुया। हम मिलकर बोले, हाथ उठाकर बोले हालेलुया हालेलुया हालेलुया। once again
पास्टर बिनू देवसिया को और संतोष मामन को मैं बहुत बहुत धन्यवाद देना चाहता हूँ। परमेश्वर आप दोनों पास्टर्स को हमारे बीच में अच्छे से इस्तेमाल किया है, इसलिए मैं परमेश्वर को धन्यवाद, और आप लोगों को भी, आपका परिवार को भी मैं धन्यवाद करना चाहता हूँ। खासकर पास्टर बिनू देवसिया का वाइफ की बर्थडे है आज, वो सारे छोड़कर उन्होंने हमारे साथ जुड़ा है प्रार्थना में, और हमारे चर्च का तरफ से उनके लिए बर्थडे विशेष है। परमेश्वर उनको आशीष करे, और साथ साथ जो बेनिसन है उनके लिए भी मैं धन्यवाद देना चाहता हूँ। परमेश्वर उनको आशीष करे, और जितने हमारा कलीसिया का मेंबर्स है, हमारे फ्रेंड्स है, जो जिन्होंने हमारे साथ अभी जुड़ा है, सबको फिर से मैं धन्यवाद देना चाहता हूँ। सबको फिर से जय मसीह की। परमेश्वर आपको आशीष करे। सबको गुड नाइट।